आमदार अशी नरेंद्र पवार यांची ओळख आहे. सामान्य कार्यकर्ता ते आमदार किंवा उद्याचे मंत्री सुद्धा असं आपण म्हणूया. त्यामुळे त्यांच्याकडनं अजून या कल्याणसाठी काय करता येईल, काय केलं आणि त्यांच्या काय योजना आहेत हे सुद्धा आपल्याला ऐकायचं आहे. हा परिश्रमात आपल्याला उत्तरोत्तर रंगत द्यायचा आहे. आपण यासाठी सहकार्य करावं आणि नरेंद्र पवार यांच्या पुढील कारकिर्दीला मी शुभेच्छा देतो. 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. आपल्याला नेहमीच विकासाचे प्रश्न, राजकीय प्रश्न, नागरी समस्या असे प्रश्न विचारत असतो. पण ह्या कार्यक्रमाची सुरुवात आम्ही असे प्रश्न न करता आम्ही आपल्या वैयक्तिक जीवनात डोकवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आम्हाला पत्रकारांना झालं, तुमच्या कार्यकर्त्यांना झालं, आपल्या मतदारसंघातल्या नागरिकांना देखील उत्सुकता आहे हे जाणून घ्यायची की आपलं बालपण कसं गेलं, त्यावेळेला आपल्या कुटुंबाची परिस्थिती कशी होती, आपलं शिक्षण कसं पूर्ण झालं, कुठपर्यंत पूर्ण झालं आणि आपलं तरुणपण कसं होतं. या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण दिलखुलासपणे द्यावी अशी मी विनंती करते. सर्वप्रथम मी पत्रकार संघाचं आभार व्यक्त करतो. कंटिन्यू दिलखुलासच्या निमित्ताने मला माझ्या बालपणापर्यंत घेऊन गेले. खरं तर मला बालपणाकडे घेऊन जाताना मला अगदी आठवत आहे, मी शाळेत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत जायचो. नमस्कार मंडळामध्ये प्रथम प्रताप साहेब शाखा नावाची शाखा आता मी तिथे आहे. आमच्या परिसरातले संघाचं काम करणारे ते मला शाखेत घेऊन गेले. जे शाखेत गेल्यावरती तेव्हा असं कधी आणखी काय ध्येय जोडण्याविषयी माहिती नव्हता. फक्त खेळायला जायचं तिथे. खेळायला म्हणजे 1 तासभर खेळायला मिळायचं, गीत असायची, गोष्टी असायच्या, अशा प्रकारच्या गोष्टी तिथे होत्या. ती माझी खरी सुरुवात. लहानपणी मी साधारणपणे 5वीला असताना मी पहिल्यांदा शाखेमध्ये गेलो आणि मला तिथून ते देशभक्तीपर गीतं असायची, गोष्टी ज्या सांगितल्या जायच्या, खेळ असायचे, दंगामस्ती करायला मिळायची. तिथे माझी ती खरी सुरुवात झाली आणि मला ती शाखा आवडत गेली. आणि मग मी शाखेच्या छोट्या लहान असताना त्यावेळेला छोटे जे उपक्रम व्हायचे. मग दिवाळी वर्ग असायचा, त्याच्यामध्ये 3 दिवस राहणं असायचं. तिथे राहून विविध उपक्रमांमध्ये सहभागी होणं. नंतर त्यातला सगळ्यात लहानपणी शाखेत जाताना मला तो कार्यक्रम आठवतोय. मी माझा आवडता कार्यक्रम तो आजही मला तो कार्यक्रम आवडतो. तो म्हणजे दुर्गा किल्ल्यावरती त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी तिथे पंट्या लावण्याचा कार्यक्रम संघाच्या मार्फत चालतो. मग त्याच्यावर पंट्या गोळा करणं, तेल गोळा करणं आणि त्या दिवशी त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला पुढे जबाबदारी मिळते याच्याकरता शर्यत असायची. आणि मला आवडायचं त्या बुरुजावरती आपला मेन जो आपला गेट आहे त्या गेटवरती उंच होता. आता ते आपलं छोटं वाटतं पण तो त्या लहानपणी खूप असं उंच ते ठिकाण वाटायचं आणि तिथे बसून ती तेल टाकणं, पंटी घेतलेलं पंटी पेटवणं असं काम त्या त्रिपुरी पुण्यात असायचं. अशापासून माझी लहानपणापासून संघामध्ये सुरुवात झाली. अगदी शाखेतलं मला तो एक दिवस आठवतोय की म्हणजे मला ज्या परिस्थितीत राहत होतो ती परिस्थिती मुद्दा मी आपल्यासमोर आणू इच्छितो. म्हणजे शाळेत सुद्धा किंवा शाखेत सुद्धा जेव्हा जायचो तेव्हा जी शाळेची खाकी पॅन्ट होती तर त्या खाकी पॅन्टवरती मागे टप्पे असायचे. म्हणजे वापरून फाटलेली असायची. मग ती आई शिवायची त्या काकू मोठी आमची शिवायची आणि ती पॅन्ट वापरायची. मग शाळेत सुद्धा असायचे आणि कधी शाखेत सुद्धा चेष्टा वगैरे किंवा चेष्टाचा विषय कधी कधी झालेला आहे. तर अशी परिस्थिती आमची त्यावेळेला होती की वडील आमचे महानगरपालिकेत कामाला होते आणि महानगरपालिकेत कामाला असताना देखील रिक्षा पण चालवायची. म्हणजे कारण आमचं कुटुंब मोठं होतं आणि आमच्या 2 आत्या, त्यांचे मिस्टर असल्यामुळे आत्या, त्यांचा परिवार आणि आमचे लहान काका, त्यांची फॅमिली असे आमची एकत्र कुटुंब होतं. आणि ते घर जे होतं आमचं असं कुडाचं घर होतं. मी भालेराव चाळीमध्ये मी जेव्हा राहायचो तेव्हा तो कुडाचं घर होतं. कुडाचं घर माहिती नसेल आपण आता अशी खरं तर बघायला मिळणार नाही. ते ग्रामीण भागामध्ये असतात. म्हणजे शेडाने सार्वजनिक वरचा भाग ओपन पण वरच्या भागात मध्ये की आम्ही पिक्चरचे पोस्टर लावायचो जेणेकरून तिकडची धूळ येऊ नये, मच्छर येऊ नये अशा काही पिक्चरचे पोस्टर आम्ही घरामध्ये लावायचो. असं आमचं एक छोटं कुडाचं घर होतं. मग आम्ही त्या कुडाच्या घरात आम्ही मावायचो नाही. मग वडील आणि मी तर पलंग टाकून बाहेर झोपायचो. बऱ्याच वर्ष मला आठवत आहे की आम्ही बाहेर झोपायचो. पत्र टाकलेला असायचे आणि पाऊस जरी आला तरी मग त्या घरामध्ये राहायचो. त्या छोटा मुद्दा राहायचा तो पहिल्या तुला माहिती करत असतो. तर आमच्या कार्यकर्त्यांना बहुतेक माहिती नसेल. आता डायरेक्ट इनोव्हातून फिरणारा आमदार दिसतो सगळ्या कार्यकर्त्यांना. पण
पण मी त्याला मुंबईमध्ये दादरमध्ये पूर्णकालिक होतो. तर माझी कल्याणमध्ये रेसर सायकल होती. तर ती रेसर सायकल घेऊन मी तिथे अगदी माझ्याकडे हजी अलीचा जो भाग आहे वरळीतला, तिथपासून तर माझे सांताक्रूजला पालक राहायचे. म्हणजे सांताक्रूज ते वरळी इतकं मी सायकलवरून मी प्रवास करायचो. नंतर मग आम्ही मालेगावला गेलो. मालेगावमध्ये तर माझी सायकल कोणती होती तर माझ्याकडे लेडीज सायकल होती. म्हणजे दांडा असतो ना लेडीज सायकल, ती लेडीज सायकल मी त्या कॉलेजवरती घेऊन मला हसायचे, कॉलेजचे मुलं मुली हसायचे, पण मी कधी ती लहान बाळगली नाही. नंतर मी ते देखील पूर्ण वेळ थांबल्यानंतर भाजपचा अध्यक्ष होतो की मी उपमहापौर होईपर्यंत देखील माझ्याकडे 4 व्हीलर गाडी नव्हती. म्हणजे महापौरांचा आणि उपमहापौर म्हणून मी झाल्यावरती तोपर्यंत देखील माझ्याकडे 2 व्हीलर होती. म्हणजे प्रवीण हेंद्रे आता माझ्यावर जे असतात, मी उपमहापौर झाल्यावरती प्रवीण हेंद्रेंनी मला त्यांची वॅगनर पहिल्यांदा दिली. कावासाकी होती, उडी बाबा ती कावासाकी देखील माझ्याकडे होती. म्हणजे सायकल असेल, पायी असेल, मोटारसायकल असेल, असा करता करता या सायकलपासून तर इनोवापर्यंत हा व्हेकलचा प्रवास आहे. मी कार्यकर्त्यांच्या माहितीकरता मोठा मी जरा ही गोष्ट सांगितली. तर यानंतर अर्जुनजी मंत्री साहेब. नमस्कार साहेब. कल्याण पश्चिम हा आपला मतदारसंघ आहे. कल्याण पश्चिमचा भाग म्हटलं की तो जुनं कल्याण आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला वाडा संस्कृती अशी ओळख आहे कल्याण पश्चिमची. काळाच्या ओघात हा वाडा संस्कृती आता जवळजवळ लोप पावत चाललेली आहे. किंवा इतिहासाच्या पाऊलखुणा नष्ट झाल्या आहेत. एकंदरीत हा भाग म्हणजे अर्धा शहरी आणि अर्धा ग्रामीण असा आहे. जवळपास हा सगळा भाग विकासाच्या वाटेवर एक पाऊल पुढेच आहे. तरी समस्यांचा डोंगर या मतदारसंघामध्ये दिसून येतो. शहराच्या विकासाबाबत विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जाताना आपलं नेमकं विजन काय होतं? एकतर मला अचानक निवडणूक लढायची संधी मिळाली. कारण युती तुटल्यामुळे तसं मी इच्छुक होतो, लोकसभेला देखील इच्छुक होतो, त्या विधानसभेला देखील इच्छुक होतो. आणि मी कल्याण डोंबिवली महानगर उपमहापौर होतो. त्यामुळे या कल्याण डोंबिवलीतल्याच मला सगळ्या समस्यांबद्दल मला जाणीव होती. आणि कल्याण शहराबद्दलचा प्रश्न मला प्रामुख्याने मला माहिती होते. मग कल्याण शहरामधलं माझं विजन हेच होतं किंवा आहे अजूनही, की कल्याण शहर आपला डम्पिंग मुक्त झाला पाहिजे. कल्याण सगळ्यात मोठी समस्या कोणती तरी डम्पिंग व्यवस्थेची समस्या आहे. कारण त्या डम्पिंग हटाच्या आंदोलनामध्ये मी देखील सक्रिय त्यामध्ये राहिलेलो आहे. तर सगळ्यात पहिला विषय डम्पिंग ग्राउंड नष्ट झाला पाहिजे, हे माझं पहिलं विजन होतं. दुसरं होतं की आपलं ट्रॅफिकची मोठी समस्या कल्याण शहराला, हे ट्रॅफिक मुक्त आपलं कल्याण शहर राहिलं पाहिजे. ट्रॅफिक आपल्याला खूप मोठ्या ट्रॅफिकला समस्याला सामोरं जावं लागतं, हे ट्रॅफिक मुक्त हा शहर झाला पाहिजे. नंतर आपला रस्त्याची अवस्था खूपच वाईट होती, हे रस्ते चांगले झाले पाहिजे, त्याच्याकरता पाठपुरावा केला पाहिजे, हा एक माझा उद्दिष्ट होतं. आणि त्याच्या व्यतिरिक्त आपल्या कल्याण शहरामधले तरुण हे बेरोजगार खूप मोठ्या प्रमाणात होते, तर त्या तरुणांना रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाला पाहिजे. हे मुख्य 4 विषय म्हणजे स्वच्छता, डम्पिंग म्हणजे स्वच्छता सुद्धा त्यामध्ये आला. स्वच्छता, डम्पिंग, ट्रॅफिक, रोजगार आणि स्टेशनचा परिसर जो आहे हा व्यवस्थित स्वच्छ, सुंदर आणि लोकांना मोकळा असला पाहिजे. अशा प्रकारचं एक हे विजन. त्यामध्ये आणखीन भरपूर विषय आहेत. म्हणजे कल्याण शहर तुम्हाला की ऐतिहासिक कल्याण शहर, वाडा संस्कृती आहे, पारंपरिक कल्याण शहर, ऐतिहासिक वारसा असलेलं कल्याण शहर आहे. तर त्याचा देखील एक विकास झाला पाहिजे. ज्या एक दुर्गाडी किल्ला आहे, आपला गणेश घाट आहे, आपला गणपती बाप्पाचं मोठं एक ऐतिहासिक इडवाचं गणपती मंदिर आहे. नंतर आपल्या कल्याणमध्ये पेशवेकालीन गणपती मंदिर आहे, आपलं पोखरणचा तलाव आहे. हा सगळा ऐतिहासिक पाचवीला आपल्याला कल्याण शहर आहे. म्हणजे सुभेदारांचा मोठा वाडा आहे, त्याचा देखील आपण उल्लेख करतो. नंतर आपले वासुदेव बळवंत फडकेंचं आजोळ आपलं कल्याण शहर आहे. या सगळ्या गोष्टींची ही माहिती मला असल्यामुळे निश्चितपणे या सगळ्या गोष्टींचा विकास झाला पाहिजे, हे विजन आता प्रामुख्याने होतं. एक मिनिट सर, आता म्हात्रे साहेबांनी जो प्रश्न विचारला दुर्गाडी किल्ल्याचा आहे का? कल्याण पश्चिम मतदारसंघ झाल्यावर भाजपचा पहिला आमदार होण्याचा मान तुम्हाला मिळाला. शिवसेना भाजपची युती तुटली आणि मोदी लाटेत तुम्हाला आमदारकीची लॉटरी लागली, असं तुमचं राजकीय विरोधक कायम बोलत असतात. खरं म्हणजे या मतदारसंघात कामाला खूप वाव आहे, मात्र तुमच्यावर असा आरोप होतो की तुमचा कामाचा जो जरा कमी पडतोय. गटार, पायवाटा, रस्ते
याच्या व्यतिरिक्त दाखवण्यासारखं असं कुठलं काम असं दिसत नाही. म्हणजे मागील आमदारची जी कामंसुद्धा केली तीच तुम्ही पुढे पूर्ण करत आहात, हा जो आरोप आहे त्याबद्दल तुम्ही नेमकं काय सांगाल? मी विरोधकांच्या आरोपाकडे कधीच लक्ष देत नाही. मला पाध्ये मॅडमनी त्या काल म्हण शिकवले, निग्लेक्ट अँड किल द बास्टर्स म्हणून. म्हणजे जे कोण टीका करतात आपण त्या टीकेचा आपण पॉझिटिव्हली विचार करून निश्चितपणे सकारात्मक विचार करावा या भूमिकेतच मी काम केलं. पण विरोधकांनी आपण किती चांगलं काम केलं तरी विरोधक त्यांचं काम ते करतील आणि ते मला मार्गदर्शक ठरेल त्या भूमिकेतच मी खरं तर त्याला लक्ष दिलेलं आहे. मुळामध्ये असा आरोप विरोधकांनी करणं स्वाभाविक आहे, पण तुमच्यासारखे मित्र जे आहेत, माझा म्हणजे लहानपणाचा जो प्रवास मी बघितलेला आहे, तर तुम्हाला तर 100% खात्री होती की हा आमदार नरेंद्र पवार होणार म्हणून. राजेसाहेब सुद्धा सांगायचे, राजेसाहेब बरोबर का नाही? कारण मी ज्या प्रकारे काम केलं की मी उपमावर असताना देखील सर्वसामान्य लोकांशी संपर्क जो ठेवलेला आहे किंवा मी छोटे मोठे उपक्रम मी केले, म्हणजे वृक्षारोपणाचा विषय असेल किंवा घर तेथे रांगोळी असेल किंवा गणेश घरगुती दर्शन स्पर्धा असेल, मी उपमापर असताना हे उपक्रम मी का राबवले तर मतदारांशी आणि मतदारसंघातल्या नागरिकांशी संपर्क साधावा. म्हणजे मी घर तेथे रांगोळीचा उपक्रम जर राबवला तर मला आठवतं की मी त्या उपक्रमामधून त्या लोकांचे छोटे छोटे प्रश्न असायचे. मी गटार स्वच्छ नाही झाली, इथे लाईट नाही लागलेला, इथे फवारणी होत नाही, इकडे अमुक अडचण, अशा शेकडो प्रश्न माझ्यासमोर आले आणि त्यामुळे माझा लोकांशी संपर्क स्वाभाविक होता. म्हणून मला माझ्या विजयाची 100% खात्री होती. म्हणजे मला माहिती आहे की माझ्या काउंटिंगपर्यंत लोकांना म्हणून की नरेंद्र पवार 4 नंबरला, शिवसेना 1 नंबरला, प्रकाश गोयल 2 नंबरला, नंतर सचिन पोटे 3 नंबरला आणि नरेंद्र पवार 4 नंबरला. पण रिझल्ट काउंटिंग सुरू झाल्यावरती लोकांना कळलं 1 नंबरला कोण, 2 नंबरला कोण, 4 नंबरला कोण. त्यामुळे विरोधकांनी जरी काही म्हटलं तरी माझा जो लोकांशी संपर्क होता त्या संपर्काच्या जोरावरती मला पूर्ण खात्री होती की मी 100% आमदार म्हणून निवडून येणार. आणि असं सुद्धा तर मी 11वी असतानाच बघितलं होतं. त्यामुळे माझी तयारी 11वीपासून सुरू झाली होती. म्हणजे लोकसभेला मला तिकीट मिळाल्यावरती मी घरी नाही बसलो, मी रडत नाही बसलो की मला तिकीट मी साधारणतः झोपून घेऊन काम केलं. त्यामुळे काय झालं की मी लोकांपर्यंत गेलो, छोटे छोटे प्रश्न लोकांशी संपर्क झाला, बूथची रचना लावली, वाड्यातल्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचलो. तर माझ्या विधानसभेची तयारी मी त्या लोकसभेलाच मी करून टाकली होती. त्यामुळे मला खात्री होती, मग मला खरं माहिती नव्हतं की युती तुटायला संधी मिळेल. खरं तर त्या ज्या तिकीट मिळणार होत्या ते युती तुटण्याचे बातम्या सुरू त्याला महाबळेश्वरला आम्ही गेलो होतो. राजू देवळकर आम्हाला राजू देवळकरांना तिकीट मिळेल आणि शिवसेनेचे उमेदवार राजू देवळकर होतील तर त्यांचं काम करायचं शिवसेनेचं इमानदारी जसं मागच्याला केलं होतं तसं प्रामाणिकपणे आपण राजू देवळकरांचा किंवा शिवसेना जो कोण उमेदवार असेल त्याचं काम करायचं. म्हणून महाबळेश्वरला आम्ही हिमाणी मी गेलो होतो, आता आराम करायचा आणि शिवसेनेचा उमेदवार निवडून आणण्याकरता काम करायचं. पण ज्याला बातम्या आल्या त्याला आम्ही 1 दिवस कमी केला आणि तिकडून पळून आलो आणि मी इच्छुक राहिलो आणि तिकीट घेतलं आणि निवडून कसा आलो आपण तर स्वतः सगळे साक्षीदार आहात. पण मी मान्य करेल की मोदी साहेबांची जी लाट होती ती लाट मला माहिती होती. कारण लोकसभेमध्ये मी फिरलो होतो. लोकसभेच्या अगोदर मी बूथ रचना करत असताना मी मुरबाड, शहापूरच्या आदिवासी भागात, ग्रामीण भागात देखील फिरलो होतो. मोदी साहेबांची काय लाट आहे, मोदी साहेबांचं काय व्ह्यू आहे हे मला माहिती होतं, मला समजत होतं. म्हणून मी देखील तिकिटाकरता आग्रह राहिलो नाही खरं तर. माझं तिकीट तर अगदी शेवटच्या क्षणाला कन्फर्म झालं. कारण मी फॉर्म भरायला गेलो त्याला देखील खरं तर तिकिटाचं कन्फर्मेशन मला आले. मला झाले नाही थांबा तुम्ही, कारण आपले काही नेते मंडळी इतर कोणाला तिकीट देत आहे का आता चाचपणी करतो, माझं खात्री वाटत नव्हती. पण मी तिकीट मिळालं आणि जिंकून देखील तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे त्याला माझे सगळे सहकारी त्यांनी मला जी मदत केली ज्यावेळी प्रचंड मदत गेलो आणि त्यांनी मला जवळजवळ 30 कोटीचा निधी दिला. 30 कोटी. त्या 30 कोटीतला 10 कोटीचा निधी मी पायवाटा, रस्ते, गटारी याच्याकरता दिला. सगळ्या नाही दिला, पण 20 कोटी निधी मी जास्त करून अशा करता वापरला की आपला कल्याणकरांचा गौरीपाडा तलाव आहे, आता परवा तावडेगावने गार्डनचं उद्घाटन केलं, रोजाली गार्डन आहे किंवा तीर्थरूप नारळ धर्माधिकारी यांच्या समोरचं जे गार्डन आहे, नंतर देवानंद शेठ भोईर ज्या भाजपमध्ये आले त्या त्यांनी झाले आमच्या गावाचा विकास झाला पाहिजे. मात्र जर तुमच्याच उपस्थित ते आले तर त्यांनी जर आमच्या वाडेकरचा विकास झाला पाहिजे. त्या वाडेकरच्या गावाच्या विकासाकरता तिथे एक मोठं प्रेक्षणीय स्थळ करण्याकरता 1.5 कोटीचा निधी तिकडे आम्ही दिला. म्हणजे गावामध्ये असे चांगले स्पॉट म्हणजे तलावाचं सुशोभीकरण असेल किंवा गार्डनचं उद्यानाचं निर्मिती असेल या मोठ्या कामांकरता देखील मी 20 कोटीचा निधी खर्च केला. म्हणजे पाण्याची समस्या त्याबरोबर 25 ठिकाणी बोरवेल मी करून दिला. आता डम्पिंग आपल्या घंटागाडी 7 घंटागाड्या मी आणल्या. जवळजवळ 15 ठिकाणी मिनी हायमास लावले गेलेले. नंतर KDMCला मी ॲम्ब्युलन्स दिलेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त खरं तर ही सगळी विकासाची कामं झाली.
सरकारचा जो निधी आहे तो निधीमध्ये आपल्या कल्याणची आर्थिक स्थिती बिकट असल्यामुळे हा कल्याणचा कॉन्ट्रिब्युशन कमी करून राज्य सरकारने त्यांचं कॉन्ट्रिब्युशन देण्याकरता ही मागणी केली आणि मुख्यमंत्र्यांनी ती मागणी देखील मान्य केली. 114 कोटीचं म्हणजे आपलं फार मोठं कॉन्ट्रिब्युशन राज्य आणि केंद्र सरकारचं राहिल्यामुळे आता आपला डम्पिंगचा विषय एका वर्षाच्या आतमध्ये निश्चितपणे तुम्हाला डम्पिंग मुक्त कल्याण शहर हे बघायला मिळणार आहे. त्यामुळे अशी कामं विकासाची ही केली आणि प्रकाश बोरांनी जी कामं सुरू केलेली आहे म्हणजे ती कुठेही थांबवली नाही. मी खरं तर मला सांगायला आम्हाला आनंद वाटेल की मी निवडून आल्यानंतर सगळ्यात पहिले काम काय केलं, मी प्रकाश बोरांची भेट केली, मी विजय साळवींची भेट केली, मी सचिन पोटेंना भेटलो, मी प्रकाश मोतांना भेटलो आणि त्यांना विचारलं तुमची कामं काय होती, तुम्ही लोकांना काय आश्वासन दिली होती, ती कामं मी तुमच्या मार्फत मी करून दिली. मी त्यातलं विजय साळवी सांगितलं माझी इच्छा की कल्याण शहरामध्ये गणेश घाटावरती चौपाटी झाली पाहिजे आणि चौपाटी करता जवळजवळ मी 4,75,00,000 निधी आणला आणि 3.5 कोटीचं काम आता चौपाटीचं पूर्ण झालेलं आहे. पावसाळ्यानंतर उर्वरित काम पूर्ण होईल आणि ते काम मी विजय साळवींच्या हस्ते प्रतिबंध केला जातो. पण मी त्यांना अल्टिमेटम दिलेलं आहे. या 6 महिन्यामध्ये जर का तुम्ही शौचालयाची कामं दुरुस्तीची असेल किंवा मेंटेनन्सची असेल किंवा रिपेरिंगची असेल ती तुम्ही जर का 6 महिन्यात नाही केली तर मी माझा फंड वापरून मी जबरदस्त जर का महानगरपालिकेने नाही केलं तर मग मी PWDच्या मार्फत तो निधी वर्ग करून PWDच्या मार्फत मी गरज पुढेचं काम करेल. पण या अशा प्रश्नांना आता अशी नागरिकांना आपण जाऊन भेट देणार, त्यांना आश्वासन देणार आणि काम होणार नाही असे जशी जाधव साहेबांनी आता जी बंदोबस्ती केली ती अशामुळे खरं काही कामं प्रलंबित राहत आहेत. पण आगामी काळामध्ये ही अशी प्रलंबित राहणार नाही अशी ग्वाही मी मतदारांना म्हणून देतो. धन्यवाद सर. यानंतर एक महत्त्वाचा प्रश्न श्री गजानन खैरनार यांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांनी या ठिकाणी विचारलेला आहे. हा प्रश्न रस्त्यांच्या रुंदीकरणाच्या संदर्भातला आहे. काजी हॉस्पिटल ते राम मंदिरपर्यंत वन वे ट्रॅफिक करणे, कारण तिथे खूप लहान रस्ता आहे आणि तो रस्ता लवकरात लवकर डेव्हलप होऊन रुंदीकरण त्याचं व्हावं यासाठी आपल्या उपाययोजना काय आहेत. आणि त्याचप्रमाणे एक दुसरा उपप्रश्न त्याला जोडून आहे. शिवाजी चौक ते जलराम मंदिर ते स्टेशन रोड, महालक्ष्मी हॉटेल ते गुरुदेव हॉटेलपर्यंत ज्या 2 व्हीलरच्या पार्किंग होतात त्यामुळे अनेक अडचणींचा सामना वाहनांना त्या ठिकाणी करावा लागतो. त्याचबरोबर फेरीवाल्यांचा देखील प्रश्न, त्याच्यावर देखील आपण काय उपाययोजना करणार आहात आणि त्यालाच जोडून सन्माननीय अरविंदजी म्हात्रे साहेब हे देखील आपल्याला एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित करतात. त्या प्रश्नाला रिलेटेड आहे हा प्रश्न. आमदार साहेब, कल्याण शहरातील रस्ते पाहता आपण एकदम अरुंद असल्यामुळे वाहतुकीचा प्रश्न अत्यंत गंभीर होत चाललेला आहे. एवढं झालेलं आहे, अनेक रस्त्यांचे गेल्या काही वर्षात रुंदीकरणच झालेलं नाही. शहरातील अरुंद रस्त्यांचे रुंदीकरण झाले नाही तर आपण पंतप्रधान मोदी यांच्या स्वप्नातील स्मार्ट सिटीकडे कशी वाटचाल करणार? आपण यासाठी काही उपाययोजना आखलेल्या आहेत का? रस्ता रुंदीकरणाबाबत आपली नेमकी भूमिका काय असणार आहे? खूप चांगला प्रश्न विचारला आणि त्याच्याकरता मी स्वतः मेहनत घेतलेली आहे. त्यामुळे मला या प्रश्नाचं उत्तर द्यायला निश्चित आनंद होतो आहे. खरं तर आपल्याकडे जे प्रशासकीय अधिकारी आयुक्त सोनवणे साहेब होते तर तिथपर्यंत कधीच कुठल्या प्रकारच्या आक्रमक भूमिका रोड वायडिंगच्या बाबतीत असेल किंवा फेरीवाल्यांच्या संदर्भात असेल किंवा विकासाच्या दृष्टिकोनातून ती महानगरपालिकेची कधी झाली नाही. म्हणून मी त्याला मागणी केली की बाबा कल्याणला IS दर्जाचा अधिकारी मिळाला पाहिजे आणि ती मागणी मी मुख्यमंत्र्यांनी मांडली आणि आपण बघितलं की IS दर्जाचे अधिकारी आपल्याकडे आले आणि रवींद्रन सारखे एक अत्यंत डॅशिंग असे अधिकारी आल्यामुळे या रोड वायडिंगला सुरुवात झाली. आपण बघितलं कितीतरी त्यांनी आज रस्त्याचं रुंदीकरण केलं. आज म्हणजे खरंच ते खूप चांगलं काम त्यांनी केलं. म्हणजे या सगळ्या रोड वायडिंगला कधीच प्राधान्य आपल्या प्रशासन दिलं नव्हतं. पण रवींद्रन साहेबांनी अगदी म्हणजे त्यांनी मंदिरं असतील मंदिराचा विचार नाही केला किंवा मस्जिदचा दर्ग्यांचा देखील विचार नाही केला. म्हणजे त्यांनी बिलकुल या गोष्टीची चिंता न करता आणि तुम्ही पण बघितलं असं की आम्ही आमच्या आमदारांनी त्यांना प्रोत्साहन दिलं, मदत केली, सहकार्य केलं. म्हणजे रोड वायडिंगमध्ये व्यापाऱ्यांची काही दुकानं केली, मंदिरं केली, मस्जिद केली, पण त्यामध्ये त्यांना पूर्ण प्रोटेक्ट पूर्ण सहकार्य हे मी दिलं. त्यामुळे वेळ होता की व्यापाऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं, काही मंदिरावाल्यांना किंवा मस्जिदवाल्यांना थोडं रोषाला सामोरं जावं लागलं. पण आज कल्याणची गरज ही होती की रोड वायडिंग होणं झाले मोठे रस्ते झाले पाहिजेत आणि या गोष्टीला आपण बघितलं तर ती चांगल्या प्रकारे गती आली. आणि परवा त्याला पेपरमध्ये कल्याण डोंबिवलीचे जे रस्त्यांची फोटो आले होते ते मी आवर्जून शोधत होतो. कल्याण पश्चिममधले कुठल्या खड्ड्यांमध्ये रस्त्याचा फोटो आहे का तर त्यातले 3 फोटो असे होते की ते कल्याण पूर्वेतले फोटो होते. नाव पण कल्याण पूर्वेतलं होतं पण कल्याण पश्चिम लिहिलं होतं. मी म्हटलं कल्याण पश्चिममध्ये खरंच असे रस्ते आहेत आणखी काही ठिकाणी, पण कल्याणमधल्या रस्त्यांची व्यवस्था
देखील रस्ता चांगले होतील. आणि रस्ता रुंदीकरणाला माझा देखील पूर्ण पाठिंबा आहे. मी वेळप्रसंगी मतदारांची नाराजी जरी घ्यावी लागली तर देखील ती नाराजी घ्यायला मी तयार आहे, जेणेकरून या रस्ते मोठे झाले तर निश्चितपणे विकास होणार आहे. म्हणून माझी आग्रह हा रस्ता रुंदीकरणाला आणि रस्ते रुंदीकरण जे होतील त्या कामाकरता असणार आहे. आता खैरनार साहेबांनी प्रश्न या अनुषंगाने विचारलेला आहे की काळजी हॉस्पिटलचे दादाला जो रस्ता पेंडिंग आहे, थोडं जरा तिथे कोर्ट मॅटर आहे. कोर्ट मॅटर असल्यामुळे थोडासा कामाला तिथे थोडीशी गती आलेली आहे आणि वन वे ऑलरेडी झालेला आहे. तो रोड वन वे केलेला आहे, त्यामुळे तो वन वे ऑलरेडी फक्त लोक कधी कधी तो वन वे वापरतात असं नाही, पोलीस देखील थोडं स्ट्रिक्टली तिथे लक्ष देतात असं होत नाही. पण तो वन वे ऑलरेडी झालेला आहे आणि लवकरच तो देखील रस्ता पूर्ण होईल आणि लोकांना तो एक मोठा रस्ता आपल्याला एक वादाचा प्रश्न घेऊन तुमच्या पुढे येतोय विशाल वैद्य यांना मी विनंती करतो की त्यांनी पुढील प्रश्न विचारावा. आमदार साहेब, भाजपची अवस्था कल्याण पश्चिममध्ये किती बिकट होते सगळ्यांनाच माहिती. मोदी लाटेमुळे आता ती बरीच सुधारलेली आहे, तरीसुद्धा शिवसेनेचं आव्हान कल्याण पश्चिममध्ये बरंच आहे. हे शिवसेनेचं आव्हान पेलताना खरं तर पक्षाने एकजूट होणं अपेक्षित आहे. असं असताना या कल्याण शहरामध्ये 2 गट आहेत भाजपचे, एक खासदारांचा गट आणि तुमचा गट. हे सर्वांना माहीत आहे. खासदारांचा गट तुमच्या गटावर कसे वार करतो, मागून वार करतो हे सगळ्यांना माहिती आहे. आणि तुमचा गटसुद्धा कशा प्रकारे ते झेलून त्याला प्रत्युत्तर देतो हेही आम्ही पत्रकारांनी बघितलेलं आहे. पण मला हा प्रश्न विचारायचा आहे की ह्या संघटनेच्या 2 मोठे नेते आहेत तुम्ही, तर ह्याच्यामध्ये पक्षाचं नुकसान होतं आहे का? आणि हे पक्षाचं नुकसान या संघटनेवरती याचा परिणाम होतोय का? कल्याण शहराच्या विकासावरती याचा परिणाम होतोय का? आणि वैयक्तिक तुम्हाला काय याच्यामध्ये नुकसान होतोय का? मुळामध्ये हा असा विषयच नाही आहे, म्हणजे उत्तर द्यावा म्हणून सांगता असं नाही आहे. म्हणजे खरोखर असा विषय नाही. म्हणजे हा विरोधक किंवा आणखीन काही लोकांनी असं चित्र निर्माण केलेलं की हे 2 गट आहेत. म्हणजे पूर्वी आमच्याकडे खरं वाद होते, पूर्वी गट होते, आपल्याला माहीत आहे ते जे गट होते ते निघून पण गेलेले आहेत. पण कपिल पाटील साहेब जे आहेत ते अत्यंत मनमिळावून सगळ्यांना एकत्र घेऊन जाण्याची मानसिकता आहेत ना, म्हणजे आता तुम्हाला खरं विरोध वाटतो, पण ही वस्तुस्थिती आहे. लोकांसमोर ही वस्तुस्थिती येत नाही. दुर्दैवाने लोकांसमोर आमच्याकडे गट आहेत आणि आमचे वाद आहेत हा विषय तुमच्याकडे होतो. एकही असं उदाहरण तुम्ही खरं सांगितलं की आमच्या दोघांमध्ये गट आणि गटांमुळे असं नुकसान झालेलं आहे. तर असं न होता आज कल्याण मुंबई महानगरपालिकेमध्ये आमचे नगरसेवक वाढले. अंबरनाथमध्ये कपिल पाटील साहेब आणि मी रवींद्र आम्ही एकत्र तिथे काम केलं. तिथे 1 नगरसेवक आम्ही तिथे 12 नगरसेवक तिथे केले. कल्याण मुंबईमध्ये काय अवस्था होती त्यामध्ये किती नगरसेवक वाढले. त्यामुळे आमच्यामध्ये खरोखर कुठल्या प्रकारचा वाद नाही. आणि अगदी कालसुद्धा आम्ही विस्तारवादी की फक्त कालसुद्धा विस्तारल्यानंतर अमित शहा साहेबांमध्ये फॉलोअप ॲक्टिव्हिटी दिलेली की बूथची रचना केली पाहिजे आणि तुम्ही बूथमध्ये भाजपला मिळालेलं मतांचं जे गणित आहे ते गणित आता 1 नोव्हेंबरला पुन्हा एकदा 6 येणार आहे ते मांडायचं आहे. तर खासदार साहेबांनी पुढाकार घेतला. त्यांच्या ऑफिसमध्ये सगळ्यांना घेतलं. तर मी स्वतः होतो, नगरसेवक होते, सगळे पदाधिकारी जिल्ह्याचे शहराचे सगळ्या पदाधिकारी एकत्र बसून त्यांनी आम्हाला एक कार्यक्रम दिलेला आहे. आणि खासदार साहेबांनी दिला कारण मी स्वतः संजय पायकर असतील, प्रेमनाथ म्हात्रे शहराध्यक्ष असतील, आम्ही सगळे एकत्र येऊन हा कार्यक्रम राबवतोय. त्यामुळे खरंच मी या आजच्या समारंभाच्या मार्फत सांगू इच्छितो की भाजपमध्ये खरंच पूर्वी गट होते हे मी मान्य पण करेन, पण आता खरोखर कोणत्या प्रकारचा गट हा भाजपमध्ये नाही आहे. त्याच्यामुळे रिझल्ट दिसतोय. गट होते त्यामुळे भाजपमध्ये रिझल्ट पण दिसले. भाजपचे एकेवेळी 5 नगरसेवक 1 नगरसेवक झाला गटातटामुळे वादामुळे त्या ह्याच्यामध्ये. पण कपिल पाटील साहेब आल्यामुळे त्यांची ताकद जोडल्या गेल्यामुळे आणि आम्ही एकोपाने काम करत असल्यामुळे ते एकत्र बसून निर्णय सगळे घेतो. म्हणजे निर्णय सुद्धा आम्ही एकत्र बसून घेतो. कोर टीमची बैठक ही खासदार साहेबांच्या नेतृत्वाखाली, जिल्हाध्यक्ष रवी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली घेतली जाते आणि कोणाला कुठलं पद दिलं पाहिजे. बैठकीमध्ये 2 मत असतात, पण निर्णय आमचा एक झाल्यावरती आम्ही सगळे मिळून तो इम्प्लिमेंट करतो. खरं तर पूर्वी असं व्हायचं नाही. निर्णय जरी जिल्ह्यावरती एक झाला की मग नेते मंडळी जायचे वरती निर्णय बदलून आणायचे, पण आता तसं होत नाही. आता जो बैठकीमध्ये निर्णय होतो तोच इम्प्लिमेंट होतो. ही अत्यंत वस्तुस्थिती आहे की मला तुम्ही बराच हा प्रश्न विचारल्यामुळे मला सगळ्यांच्या समोर आणण्याची मला संधी. पण आपल्याच पक्षाच्या आमदारांनी रवींद्रांना घालवलं. त्याने गेल्या परिसंवादात आम्हाला सांगितलं की हो मी फडणवीस साहेबांकडे मागणी केली की रवींद्रने सर्वात जास्त भ्रष्टाचारी अधिकारी होते, ते 25,000पासून पाकिट्स विकारायचे असंही त्यांनी सांगितलं. माझा अनुभव असा नाही आहे. रवींद्रन अत्यंत मान करत होते. 1 रुपयाचा देखील त्यांनी भ्रष्टाचार केला असेल त्या गोष्टीवर माझा विश्वास नाही. इव्हन रामनाथ सोनवणे देखील खूप चांगले अधिकारी होते. त्यांनी देखील कधी 1 रुपयाला कधी म्हणजे मी जेवढी कामं घेऊन गेली 1 रुपया कधी मागितलं नाही, कधी अपेक्षा ठेवली नाही आणि त्यांनी कामं केलेली आहे.
तशाच प्रकारचे ई रवींद्रन होते की त्यांनी कधी मला कुणी व्यक्तीसुद्धा भेटले नाही, बिल्डर असतील किंवा आणखी कोणी कॉन्ट्रॅक्टर असतील किंवा कोणी असतील की त्यांनी अशा संदर्भात माझ्याकडे कधी विषय घेऊन आले. मी हा विषय आमदार गणपत साहेब गायकवाड साहेब माझ्याशी सुद्धा बोलले, पण त्यांचा अनुभव तो त्यांचा आहे. पण माझा अनुभव जो आहे अत्यंत चांगला अनुभव ई रवींद्रन साहेबांच्या बाबतीतला होता आणि त्यांनी विकासाची जी गती घेतली होती त्याच्यामध्ये मी त्यांना 100% तर मार्ग द्यायला मागेपुढे बघणार नाही. अशा प्रकारचं त्यांनी खरं काम केलेलं आहे आणि ते गेल्याचं देखील मला खरं दुःख आहे. आज ते गेल्यामुळे खरं जी गती त्यांनी विकासाला आणली होती तर थोडासा गतीला थोडासा गतिरोधक आलेला आहे. आता हे नवीन देखील आलेले आहेत दर्जाचे असल्यामुळे ते देखील रवींद्रन साहेबांसारखंच चांगलं काम करतील मला तेवढं खात्री वाटते. अनेकांना माहिती असेल की नसेल, आपली सुरुवात विविध व्यवसायातून झाली आहे, पण NCPचे कॉन्ट्रॅक्टर ते कल्याण डोंबिवलीचे नगरसेवक, पुढे उपमहापौर, आपण आमदार झाल्यानंतर हमखास मंत्री होणार असं म्हटलं जात होतं. आपली थेट मुख्यमंत्र्यांशी जवळीक असताना देखील आपला मंत्रिमंडळात समावेश झाला नाही. आपण पक्ष संघटनेत जुने आणि जाणते असताना विभागाचं अध्यक्षपद आपल्याला न देता काल परवा पक्षातर्फे दिलं गेलं. स्थानिक राजकारणात तुमचा हस्तक्षेप राहू नये म्हणून आपली नाराजी दूर करण्याचा प्रयत्नाचा भाग म्हणून आपल्याला प्रदेशावर पाठवलं गेलं. पक्ष संघटनेत आणि सत्ता करण्यात देखील भाजपच्या जुन्या मंडळींना डावललं जाते अशी एक भावना आहे. या दिलखुलास कार्यक्रमात आपण प्रामाणिकपणे आणि दिलखुलासपणे याच्यावरती बोलावं अशी अपेक्षा. नाही, वस्तुस्थिती अशी नाही आहे. मुळामध्ये मी कधीच कुठल्या गोष्टीची मागणी केली नाही. म्हणजे इव्हन मी मंडळ अध्यक्ष असेल, जिल्हा अध्यक्ष झालो किंवा मी उपमहापौर किंवा नगरसेवक झालो किंवा मी आता प्रदेश झालो, मी इव्हन विद्यार्थी परिषदेमध्ये असं की मला मी जे काम केलं त्या कामाच्या दौरानच मला संघटनेच्या जबाबदारी मिळाल्या, पदं मिळाली आणि त्या विविध जबाबदारी पार पाडण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. म्हणजे आता आमदार झाल्यावरती मंत्री व्हायला पाहिजे तर मंत्री व्हायला पाहिजे अपेक्षा ती कार्यकर्त्यांची तुमच्या आणि मित्रांची माझ्याबद्दल आहे. आणि मी माझं भाग्य समजतो की म्हणजे माझ्या पहिल्या टर्ममध्येच तुम्ही माझ्याकडून मंत्रिपदाची अपेक्षा बाळगायला लागला, पण मी बिलकुल मला मंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये मी नव्हतो आणि आत्तासुद्धा मी नाही, आत्तासुद्धा नाही. मी संघटनेची मला आवड आहे. तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल मी अगदी संघटनेमध्ये काम करण्यामध्ये मला खूप आवडतं, म्हणजे खूप आवडतं संघटनेमध्ये काम करायला. म्हणजे मला पक्षाने जिथे सांगतील तिथे मी जाऊन काम केलं. गुजरातमध्ये काम केलं, आसाममध्ये काम केलं, भाजपच्या विविध इलेक्शनमध्ये मी जाऊन विविध ठिकाणी जाऊन काम केलं. तर माझी आवड ही पक्ष बांधणीची आहे, पक्षामध्ये संघटनेत बांधणीच्या संदर्भात माझी आवड मुळामध्ये माझी आहे. त्यामुळे मला त्या दृष्टिकोनातून पक्षाने विविध जबाबदारी दिल्या. आणि विभाग अध्यक्षपद मी तर ज्युनियर आहे, म्हणजे विभाग अध्यक्ष कोणी भूषवलेलं आहे तर आपलं हावरे साहेबांनी लढवलं, संजय केळकर साहेबांनी लढवलेलं आहे, जगन्नाथ पाटील साहेबांनी, आणि त्यात तोडीस तोड असे खासदार कपिल पाटील साहेब आणि त्यांना पूर्ण ठाणे जिल्ह्याचा आवाका पण आहे. ते जिल्हा परिषद अध्यक्ष होते, बँकेचे अध्यक्ष होते, त्यांना पूर्ण सगळ्या ठाणे जिल्ह्याचा आवाका आहे. मला मी कधी कल्याण जिल्ह्याच्या बाहेर कधी संघटनेचं काम करायला म्हणजे इतकं मोठा माझा व्याप्ती पण आहे, मला आर्थिकदृष्ट्या ते देखील शक्य नाही. तर विभाग अध्यक्षाच्या शर्यतीत पण मी कधी नव्हतो. त्यामुळे स्वाभाविकपणे कपिल पाटील साहेबांकडे जबाबदारी दिली गेली, ती स्वाभाविकपणे त्यांच्याकडे जबाबदारी दिली गेली. त्यामुळे मी त्या शर्यतीमध्ये नव्हतो आणि ती नाही दिली म्हणून मला प्रदेश सचिव दिला का. तर मी विद्यार्थी परिषदेचं काम करायचं असताना विद्यार्थी परिषदेत खूप मी संघटनेचं काम केलं. मी खूप महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यामध्ये फिरलो. म्हणजे तुम्ही तालुक्यातला कुठला एखादा मला परिचय झाला की बाबा तुम्ही झालं की तुझं नाव काय नरेंद्र सोनवणे, तर मी त्याला सांगतो तू कळवणमधल्या या तालुक्यातला, तेव्हा झालं मी कापडी, मग त्याला मी सांगतो तू कटाणा तालुक्यामधल्या धान्य उतरवण्याचा का, मग धान्य उतरवण्याचा म्हणल्यावरती तू कुठं तू तिथलं मी इतकं डिटेल मी सांगू शकतो. म्हणजे इतकं मी महाराष्ट्रामध्ये फिरलेलं आहे. म्हणून स्वाभाविकपणे धानवे साहेबांनी मला भाजपचं सचिव केलं आणि मग कधी मराठवाड्यामध्ये, कधी पश्चिम महाराष्ट्रामध्ये, कोकणामध्ये त्या विविध जबाबदाऱ्या दिल्या, त्याकरता कामाची दिली. आणि मला आवड आहे मुळामध्ये, त्या आवडीमुळे मला जबाबदारी दिली. त्यामुळे विभाग अध्यक्ष नाही झालं म्हणून मला प्रदेश सचिव केलं आणि कल्याणमध्ये काम नाही करायचं म्हणून बाहेर पाठवायचं. असं जर काही जे वाटतं ते मला काही ते पटत नाही. कारण कल्याणमध्ये मी काम करतो ना. आणि राहायला प्रश्न की तुम्ही म्हणा की जुन्या कार्यालयामध्ये अन्याय होतो, तर जुन्या कार्यालयाला अन्याय होतं थोडंसं पुढे मागं होऊ शकतं. कारण कसं की आज भाजपचा जीव जो होता तो छोटाच होता. आज भाजप हा मोठा का झालेला आहे, हा मोदी लाटेमध्ये झालेलाच आहे. पण भाजपमध्ये जे मनसेमधून आलेले कार्यकर्ते असतील, शिवसेनेत आलेले, काँग्रेसमधून राष्ट्रवादीत आलेले जे कार्यकर्ते यांच्यामुळे भाजपची ताकद वाढलेली आहे. त्यामुळे विविध पदांवरती डॉमिनेशन त्यांचंही स्वाभाविक आहे. पण
त्याचा बॅलन्स करण्याचा प्रयत्न आम्ही सगळे पण करतो. म्हणजे आता परिवहनची निवडणूक झाली त्याला कल्पेश जोशी हे जुने कार्यकर्ते त्यांना संधी दिली, सगळ्यांनी पण संधी दिली. त्यापैकी नाही काही नवीन चेहरे होते त्यांचा विचार चालू होता, पण ज्याला आम्ही आग्रह राहिलो की नाही जुन्या कार्यकर्त्यांचा आणि नवीनचा बॅलन्स झाला पाहिजे. तर कल्पेश जोशी सारख्या जुन्या कार्यकर्त्याला संघटनेने न्याय दिला ना, त्यामुळे हे थोडंसं आहे, पण तो बॅलन्स करण्याचा आम्ही प्रामाणिकपणे अतिशय घरगुती असल्यामुळे मी त्या रिलेशनने या ठिकाणी मी त्यांच्याशी आता बोलतोय. पण सौभाग्यवती पवार मॅडम यांच्याशी देखील आम्हाला बोलायचं आहे आणि म्हणून या पुढील प्रश्न चव्हाण यांना मी विनंती करतो की आपण मयुरीताई चव्हाण आपण पुढील प्रश्न विचारावा. नमस्कार मॅडम. आता राजकीय प्रश्नानंतर आपण कौटुंबिक प्रश्नांकडे वळूया. आमदार साहेब राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असल्यामुळे अनेक वेळेला त्यांचं शेड्यूल बिझी असतं, अनेक राजकीय दौरे असतात, अनेक राजकीय समस्या देखील असतात. तर ते घरी आल्यावर चिडचिड करतात का? घरी त्यांचा दिनक्रम कसा असतो, त्यांचा स्वभाव कसा असतो, घरी कुटुंबाशी त्यांचं वागणं बोलणं कसं असतं, याबद्दल तुम्ही आम्हाला सांगितलं तर नक्की आवडेल ऐकायला. सरांनी सांगितलं खरं सांगा, आता फुल परमिशन मिळाली आहे. आणि एक अजून एक महत्त्वाचं जाणायचं आहे की तुमचं वैवाहिक जीवन जेव्हा सुरू झालं, तुमचा संपर्क कसा झाला, तुमचं अरेंज मॅरेज आहे की लव्ह मॅरेज आहे, त्याबद्दल आम्हाला उत्सुकता ऐकण्याची, त्याने देखील इथं आम्ही साधणार. फ्लॅशबॅक आणि खरं म्हणजे तुमच्या ज्या काही तक्रारी असतील ना त्या पण मांडा. सर्वप्रथम इथं उपस्थित सगळ्या बंधू भगिनींना माझा सप्रेम नमस्कार आणि पत्रकार संघाने हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे त्यांचं त्याबद्दल अभिनंदन. खूप छान वाटतं आहे की येऊन सगळ्यांची भेटून. आणि आम्ही बराच वेळ बसलो बाजूला बऱ्याच दिवसांनी. तर पहिला प्रश्न काय होता की चिडचिड नाही, कधीच नाही. म्हणजे मला आतापर्यंत कधीच आठवत नाही की बाहेरचं टेन्शन त्यांनी घरात आणलं, कधीच नाही. ते घरात आल्यावरती सगळ्यांची हसून थट्टा मस्करी असंच असतं त्यांचं नेचर. म्हणजे मुळात ते खूप हसरेच आहेत. ते कधीच चिडत नाहीत आणि टेन्शनमध्ये असले तरी ते थोडे गप्प असतात, पण चिडचिड वगैरे मी कधी बघितलं नाही म्हणजे त्यांना. उलट कधी कधी मी चिडते तर तेव्हाही ते शांतच असतात. माझी बऱ्याचदा इच्छा असते की इतरांसारखा आम्ही पण नवरा बायकोने भांडावं खूप कथा वगैरे, पण ते मला काही चान्सच देत नाहीत भांडवायचा. आणि आता तर त्यांची जबाबदारी जशी वाढली आहे तसं त्यांना भांडायला पण वेळ नसतो. आधी पूर्वी कधीतरी थोडंसं झालं असेल आणि राहिला तो अरेंज मॅरेज. तर आमची ओळख म्हणजे त्यांची आणि माझी एक कॉमन फ्रेंड होती माधुरी आयाची जळगावला. ती पण विद्यार्थी परिषदेची कार्यकर्ती होती पूर्ण वेळ. ती यांच्यासोबत पुण्यामध्ये काम करत होती आणि तिची बहीण मंजुषा आणि आम्ही पण पत्रकार आहे, BCJ केलं आहे मी जळगावला. तर आम्ही दोघी पहिले तरुण भारतला जॉबला होतो, तर तसं आमचं तिच्याशी म्हणजे ओळख होती. तर एकदा ती अशी आली होती आणि आई वडील माझ्यासाठी मुलं बघत होते वगैरे, असं लग्नाचं सुरू होतं. तर तिने सुचवलं की असा एक मुलगा आहे नरेंद्र पवार म्हणून, कल्याणला राहतो. आणि कल्याणला माझे काका खूप वर्षापासून म्हणजे जवळ 40 वर्ष झाले ते कल्याणमध्ये राहतात वालुंगी. तर मग आम्ही त्याच्याकडे एकदाच होतो लहानपणापासून. तर तसं तिने सुचवल्यावर मग आईला माझं वाटलं अरे वा, मग काकांशी तिने संपर्क केला. आम्ही यांच्या घरी जाऊन वगैरे आले काका. मग आमचं दोघांचं बोलणं भेट वगैरे झाली. तर यांचा स्वभाव मला तेव्हाच आवडला होता आणि असं म्हणजे स्पष्ट वक्तेपणा जास्त होता त्यांच्यात ते वापरून की मी असं माझं कुटुंब आहे वगैरे वगैरे. तर म्हटलं ठीक आहे. आणि आमच्याकडे संजय पाचपोर म्हणून जे होते पूर्ण वेळ विद्यार्थी परिषदेचे, तर माझा भाऊ पण विद्यार्थी परिषदेचं काम करायचा. तर आमच्याकडे म्हणजे ती मंडळी जेवायला वगैरे येत असायची. त्यामुळे मला बऱ्यापैकी अनुभव आणि आवड पण होती आणि मला सवय होती म्हणजे लोक येत जातात जेवतात वगैरे. तर त्यांनी पण मला सांगितलं की हा मुलगा खूप चांगला आहे बरं का हे मा, तू नाही नको म्हणू त्याला. आणि तो तिथला ना भावी आमदार आहे. म्हटलं हो का, पण आमचं जळगावला म्हणजे आमचं राजकारणाशी काही संबंधच नाही. माझे वडील साधे जिल्हा परिषदमध्ये ऑफिस सुप्रिटेंडंट म्हणून काम करायचे. त्यामुळे मी तेव्हा ते असं हसण्यावर गेलं काय पण सांगतात. पण मला असं दोघी तिघांनी सांगितलं की हा मुलगा खूप चांगला आहे. मग आम्ही एकदा यांना म्हणजे भेटायला म्हणून मी कल्याणला आले.
भेटू आम्ही, मला तर खूपच वैताग आला होता. पण मग नंतर कळलं, यांनीच सांगितलं की कुठलं तरी आंदोलन केलं होतं आणि हे जेलमध्ये होते त्या दिवशी. आणि मग माझ्या काकांना मग त्यांनी सांगितलं वाटतं असं काहीतरी रस्ता रोको केलं होतं कुठेतरी वगैरे. मग ते झालं सगळं. नंतर मग 1-2 वेळा भेटून आमचा स्वभाव वगैरे एकमेकांना आवडलो आम्ही. आणि मग तसं 100% करा, म्हणजे प्रत्येक कामात त्यांना आतापर्यंत पक्षाने जी पण जबाबदारी दिली त्यांनी ती 100% पूर्ण केलेली. म्हणजे खूपच झोकून देतात ते मी बघित आली. म्हणजे 15 वर्ष झाली आमच्या लग्नाला, त्यामुळे मला ते चांगलं माहिती आहे की त्यांनी स्मार्ट सिटीचं जे वचन दिलं आहे कल्याणकरांना ते 100% पूर्ण करणार याची मला पूर्ण खात्री आहे. सध्या नोकरीनिमित्ताने, धंद्यानिमित्ताने ठाणे किंवा कल्याण आदी भागात जायला लागतं आणि सुशिक्षित बेरोजगाराची संख्याही आपल्याकडे जास्त वाढायला लागलेली आहे. यासाठी आपल्याकडून आगामी काळात उपाययोजना करण्यासाठी काही ठोस कार्यक्रम लावणार आहेत का? कारण रोजगाराच्या नव्या संधी तर उपलब्ध नाहीत जवळजवळ. आणि याला एक जोड प्रश्न आहे मला की तो आपल्या मतदारसंघामध्ये NRC सारखी मोठी कंपनी बंद पडलेली आहे. यामुळे अनेक कामगार देशोधडीला लागले. त्या कामगारांची आज अत्यंत वाईट अवस्था झालेली आहे. याबाबत तुमची भूमिका नेमकी काय असेल? पूर्वी हा प्रश्न सोडवण्यासाठी आपण काही प्रयत्न केले आहेत का आणि आता काही करणार आहात का? तर मी अभाविकाचा कामगार असतानाच माझ्या डोक्यामध्ये होतं की बेरोजगारी या विचारावर आपण काम करायचं. म्हणून मी ज्याला उपमहापौर असताना देखील आपण बघितलं असं की माझ्या दालनाच्या बाहेर खूप गर्दी असायची. विविध प्रकारच्या मुलाखती जॉबच्या संदर्भात मी घ्यायचो. पण आता देखील माझं टार्गेट आहे की जवळजवळ माझ्या मतदारसंघातले 10,000 युवकांना जॉब मिळाले पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून मी वारंवार बेरोजगार मेळावे, अगदी परवा देखील एक अशा प्रकारचा जॉब फेअर मी लावला होता. मागच्या वाढदिवसात देखील मी जॉब फेअर लावला होता. आणि सातत्याने माझ्या ऑफिसच्या मार्फत आम्ही जॉबची वेगळी माहिती लोकांकडे देऊन वेगवेगळ्या ज्या प्लेसमेंट्स आहेत त्याच्या संदर्भातला माहिती घेऊन सगळ्यांना त्याची करता प्रयत्नशील असतो. त्यामध्ये अगदी आता तर अगदी कल्याण जनता बँकेमध्ये आत्तापर्यंत मी 18 जणांना जॉब लावलेले आहेत. त्याच्या आता जवळ 4-5 जण इथे देखील समोर बसलेले आहेत. आणि आत्तापर्यंत मी जो हिशोब घेतला आता येताना इथे म्हटलं आपण आता किती जणांना जॉब लावतो, तो 2412 म्हणजे 2412 जणांचा माझ्या डाटा की त्यांना मी आता जॉब त्यांना मी प्रत्यक्ष दिलेला आहे आणि ते काम करत आहे. मी आत्तापर्यंत 5,000 जणांना जॉब दिले पण त्यांनी जॉब कंटिन्यू नाही केले, सोडले, कंटिन्यू न करणार. पण आत्ता जे सातत्याने टिकून आहे, मी अगदी माझ्याकडे माझ्या ऑफिसमध्ये ऑफिस बॉय होता, गांधी नावाचा मुलगा होता. तर मग त्यांनी देखील त्या एका कंपनीची जाहिरात आम्ही मुलाखत दिल्या, त्यांनी मुलाखत दिली आणि तो देखील टिकला आणि सुरुवातीला 8,000 पगार झाला, आता 18,000 रुपये पगार झाला. म्हणजे तो त्याच्या तुम्ही बघितलं तर मी असं त्याला आमचा किशोर खेळणार किंवा इतर तो चेष्टेचा विषय असायचा. आमचा राठोड सुद्धा त्याची चेष्टा करायचा. पण आज तो तिला 18,000चा पगार येतो. म्हणजे अशी छोट्या नोकरीपासून तर मोठ्या नोकरीवर अशी 2412 जण आत्ता जॉब करत आहेत. आणि माझं उद्दिष्ट 10,000 युवकांना किमान जॉब हा मिळून द्यायचा आहे. उद्दिष्ट मोठं आहे पण मला खात्री आहे की मी आगामी वेळात 10,000पेक्षा जास्त युवकांना जॉब मिळवून देईल. आणि जॉब असे छोट्या जॉबपासून तर मोठ्या जॉबपर्यंत अशा प्रकारची विविध जॉब म्हणजे बँकांची जेवढे भरती असेल तर ती मी ज्या बँकेत डायरेक्टर आहे किंवा कल्याण जनता बँकेत, नागरिक बँक आहे किंवा इतर काही बँकांची भरती असते, अशा मी सगळ्या जॉब जिथे जिथे माहिती मला मिळेल ती माहिती मिळवतो आणि ती सगळ्यांना शेअर करतो. आपण बघितलं आपल्याला देखील काही जणांना तुम्हाला देखील माझे काही मेसेज येत असेल की जॉब ही रिक्वायरमेंट ही भरती आहे तर त्याकरता तुम्ही या. त्यामुळे त्याकरता मी खूप आग्रही आणि मी त्याकरता NRC कंपनी जी बंद आहे त्या कंपनी त्याकरता त्या लोकांचा पुनर्वसनाकरता मी स्वतः आग्रही प्रयत्न देखील करतो. गेला कामगार मंत्री प्रकाश मेहता होते, त्यांच्याकडे एक बैठक झाली होती. आपण त्यांचं खाता आता बदल आता निलंगेकर पाटील आता हे कामगार मंत्री झाले, त्यांच्याकडे परवा मिटिंग पण करायला ठरली होती NRC कंपनीची. पण MDचे काही वडील केल्या त्यामुळे ती मिटिंग परत पोहोचवण्याचा पुढच्या आठवड्यामध्ये ती मिटिंग होणार आहे. आणि माझा प्रयत्न असा की लवकर हा प्रश्न भेटून त्यांची जी ट्रेनिंग देण्याचे विषय जो आहे तो मार्गी विषय लागेल. कारण आता ती कंपनी चालू करण्याचा एक मी देखील प्रयत्न करतो. आता कॉलेज कंपनीचे MD जे आहेत ते त्यांचं पण आग्रह की एक पार्टमध्ये कंपनी चालू आपण काही लोकांना सामावून घेऊ शकतो. आणि त्याच्याकरता माझा देखील प्रयत्न होता की कंपनी जर का चालू झाली काही पार्टमध्ये तर तो एक चांगला फायदा होईल. पण थोडे टेक्निकली अडचणी खूप आहेत पण त्यावेळेस कंपनी चालवण्याचे चार्जेस थोडेसे कमी आहेत. त्यावेळेस तिथल्या लोकांचा जी देणी आहे ती लवकर देण्याकरता जे प्रयत्न करायला लागतात त्या प्रयत्नांकरता मी स्वतः आग्रही आहे. आणि मला खात्री आहे की लवकर हा प्रश्न
प्रकारच्या संधी उपलब्ध करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहेत. हे कल्याण शहर ऐतिहासिक शहर आहे आणि ह्या ऐतिहासिक खाणाखुणा जपल्या पाहिजेत या दृष्टिकोनातून पुढचा प्रश्न घेऊन विशालजी वैद्य आपल्याशी करत आहेत. विशाल वैद्य. आमदार साहेब, कल्याण म्हटलं की शिवरायांचं आगमन आणि दुर्गाडी किल्ला हे सगळ्यात प्रथम डोळ्यासमोर येतं. पण आज त्या दुर्गाडी किल्ल्याची अवस्था अत्यंत भयानक झालेली आहे. याच्या आधीच्या राजकारण्यांनी काहीही लक्ष दिलं नाही आणि आज छत्रपतींचा आशीर्वाद या हे स्लोगनचं भाजपचं शासन आहे. मात्र तरीसुद्धा हा ऐतिहासिक ठेवा आहे कल्याणचा, त्याच्याकडे कुठेतरी दुर्लक्ष राज्य शासनाचं होतं आहे. शिवसेनेने आज इशारा दिलेला आहे की जर का या आठवड्याभरात या किल्ल्याचा प्रश्न मार्गी लागला नाही तर आम्ही जोरदार आंदोलन करू. तर मला एक आमदार म्हणून आपण तुम्हाला असं विचारायचं आहे की आता पावसाळी अधिवेशन येत आहे, तर ह्याच्यामध्ये आपण हा प्रश्न उपस्थित करणार आणि व्यक्तिशः तुम्ही या दुर्गाडी किल्ल्याबाबत काय केलं आहे आणि करणार आहात? याच्यावरती एक जोडून प्रश्न असा आहे की इतिहासामध्ये आपण दुर्गाडीचं महत्त्व किती वेळा वाचलं आहे, ऐकलं आहे. ते दुर्गाडी किल्ला हेरिटेज नाही असं तुमचंच शासन म्हणतं. तर यावर नेमकी तुमची भूमिका काय आहे? कारण ते आता कलेक्टरच्या ताब्यात आहे, तुम्ही केंद्र शासनाच्या ताब्यात होतो. सांगतो मी मुळामध्ये खरं विषयाची सॉरी खरं पत्रकारांना देखील माहिती पाहिजे की आपले स्थानिक आमदार काय काय कुठल्या विषयांवरती काम करत आहेत. खरं तर मी शिवसेनेला आंदोलन करण्याची संधीच मिळणार नाही, बिलकुल मिळणार नाही. कारण या विषयामध्ये ऑलरेडी मी 4,29,00,000 लाखाचा निधी मी मंजूर करून आणलेला आहे. मी पुरातत्व विभागाकडे त्याचा डिपार तयार केला गेला. पण या दुर्गाडी किल्ल्यावरती नवरात्रामध्ये किंवा त्रिपुरी पौर्णिमेच्या निमित्ताने मी वारंवार जातो किंवा इतर देखील दिवाळीला आपण तिथे जातो. मी या किल्ल्याची दुर्दशा मी स्वतः बघितली. गणेश पोकरकर आम्ही गणेशना मदत करता खूप मोठी मदत केलेली आहे. कारण त्याचा ही सगळी अवस्था बघितली आणि अशी बुरुज ढासळणार नाही. मंदिर देखील कधी खाली येऊ शकते की अशी वाईट अवस्था त्या दुर्गाडी किल्ल्याची मी स्वतः बघितली. म्हणून आम्ही पुरातत्व खात्याच्या लोकांना तिथे आणलं, PWDच्या खात्या लोकांना आणलं आणि पर्यटन विकास मंत्री आता जे जयस्वाल रावल आहेत यांच्याकडे पाठपुरावा करून 4,29,00,000 लाखाचा DPR हा तयार आहे. आणि निसा DPR तयार नाही तर 1,29,00,000 लाखाचा निधी हा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग पण झालेला आहे. त्यातला 25 लाख हा PWDकडे आता तो जमा देखील झालेला आहे. म्हणजे त्यामुळे शिवसेनेला आंदोलन करायची संधी मला मिळणार नाही आहे. ही माहिती ती खरं तर आपण या मंत्र्याच्या मार्फत दिली तर हरकत नाही. आणि परवा कलेक्टर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक होती, डेप्युटीची मीटिंग होती. त्या मीटिंगमध्ये देखील हा प्रकारचा तिथे चर्चा झाली आणि त्यावेळी देखील कलेक्टर साहेबांनी माझा रेफरन्स देऊनच तिथे सांगितलं की आमदार नरेंद्र पवारांच्या पाठपुराव्यामुळे या 4,29,00,000 लाखाचा DPR हा मंजूर झालेला आहे आणि लवकरच तेव्हा पहिले एकच बुरुज ढासळला होता आणि आज दुसरा बुरुज ढासळलेला आहे. त्यामुळे लवकर या थोडंसं टेक्निकल बाब आहे. कारण पुरातत्व विभागाने करायचं का, PWDने करायचं का, पर्यटन विभागाने करायचं. आता ते PWDनी काम एक्झिक्यूट करायचं हे फायनल झालेलं आहे आणि त्याचा DPR बनवून त्याचा समन्वयक नेमून आता ही थोडीशी टेक्निकल बाब असते. पण आगामी काळामध्ये दुर्गाडी किल्ला हे आपल्याला अभिमानास्पद वाटावं. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मतांवरती आम्ही घेऊन आलेलो. त्यामुळे याची जाणीव स्वाभाविकपणे आम्हाला असल्यामुळे या संदर्भातला हा निधी हा मिळवण्यामध्ये मला यश मिळालेलं आहे आणि हे मला अभिमानास्पद वाटतं. आणि फक्त हे लवकर होऊन आणखी काही बाजू कोसळू नये याच्याकरता मी प्रयत्नशील राहील. आणि राऊत साहेबांनी प्रश्न विचारला किंवा हेरिटेज नाही असं सांगितलं तर दुर्गाडी किल्ला असेल, मलंगड असेल, अशा काही वस्तू वादांकित आहेत कोर्टामध्ये त्याचे विषय चालू आहेत. त्याच्यामुळे त्याचा सर्व अधिकार हा कलेक्टरला दिलेला आहे. सगळ्यात मी महाराष्ट्रातल्या देशात असलेल्या ज्या काही वादांकित वस्तू आहेत त्याचा अधिकार हा सगळ्या कलेक्टरकडे दिलेला आहे. त्यामुळे कलेक्टर हा त्याच्यावरचा मेन माणूस आहे. त्याचा कुठल्या त्याचा एक वीट जर लावायची असेल तर कलेक्टरची परवानगी लागते. त्यामुळे हेरिटेजकडे जावं लागतं. त्यामुळे हेरिटेज म्हणून नाही असं त्यांनी म्हटलं असेल. त्यामुळे आता तो हेरिटेज नाही आहे, पुरातत्व विभागाकडे आहे तर कलेक्टर या वादात न राहता तो पर्यटन विकास महामंडळातनं निधी तो हेड मी शोधला आणि तो निधी मी आणलेला आहे. आणि असाच कल्याणकाराच्या विकासाकरता ऐतिहासिक घोषण करता मी विविध हेड खाली आता निधी आणण्यासाठी त्याचं स्ट्रॉंग करण्याकरता जे आता बुरुज ढासळतोय ते ढासळू नये त्याच्याकरता जे काम करायला लागेल ते काम ॲक्च्युअली त्याचा DPR तयार करणं समन्वय करता पुरातत्व विभाग त्यांनी टेंडर काढलेलं आहे आणि ते त्याचा DPR त्याचं नक्की काम काय काय होणार त्याचं नक्की निश्चित होईल आणि त्यानंतर टेंडर होईल त्यानंतर मग ते काम ॲक्च्युअली एक्झिक्यूट होईल. सर्वात मोठी समस्या ही पावसाच्या पाण्याने घरामध्ये पाणी शिरणं असे साधे काही प्रश्न तिथे उद्भवतात आहेत आणि त्याच्याकडे स्थानिक नगरसेवक किंवा तिथले लोकप्रतिनिधी लक्ष देत नाही आणि त्यासाठी देखील आपण पुढाकार घेणार आहात का? त्याचबरोबर
त्याच्या समवेत प्रभाग क्रमांक 30 मधीलच नागरिक या ठिकाणी जयवंत वसुदेव परब यांनी देखील प्रश्न विचारलेले आहेत. त्यामध्ये पाण्याचा जो प्रश्न जो आत्ता होता तो आहे आणि ज्येष्ठ नागरिक कट्ट्याबद्दल KDMCकडे वारंवार विचारणा करून देखील त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक कट्टे तयार केले जात नाही आहेत. ज्येष्ठांना एक बसण्यासाठी विरंगुळासाठी एक स्थान हवं आहे, त्यासाठी तुमची नेमकी भूमिका काय असणार आहे हे ते जाणू इच्छित आहे. खरं तर पूर्वीच्या तुलनेमध्ये आता पाणी साठणं आणि पाणी घरात घुसणं त्याचं पर्सेंटेज बघितलं खूपच कमी झालेलं आहे. म्हणजे जवळजवळ 90% कमी झालेलं आहे. त्याच्याकरता मी खरं तर शिवसेनेची सत्ता आहे त्यांना त्याचं क्रेडिट पण देऊ शकेल, कारण त्यांनी त्या नियोजनबद्दल खरं काम केलेलं आहे. त्याच्यामुळे आज पाणी एवढा पाऊस झाला, पण मी पूर्वी तर आपण एवढा पाऊस झाला की लगेच तिथे जायचं, ते लोकांना बाहेर काढायचं, त्यांचं सामान बाहेर काढायचं, त्यांना कांदा पोहे घेऊन जायचे, चहा घेऊन जायचे, त्यांची राहायची व्यवस्था शाळेमध्ये हॉलमध्ये करायची, अशी कामं बऱ्याचला करायला लागलेली आहे. पण या गेल्या काही वर्षामध्ये आज महानगरपालिकेमार्फत या गोष्टीवरती लक्ष दिलं गेलं आणि त्यामुळे पाण्याचा निचरा होण्यावरती जास्त लक्ष केंद्रित केलं गेलं. त्यामुळे आज जास्त मोठ्या प्रमाणात पाणी साठण्याचे प्रकार हे कमी झाले. पण अजूनही काही ठिकाणामध्ये मी अगदी काल देखील एकविरानगरमधल्या काही नागरिकांना मला फोन आला की तिथे नालेसफाई नीट न झाल्यामुळे लोकांच्या घरात खाल्लं पाणी आलं, ड्रेनेजमधून, बाथरूममधून, टॉयलेटमधून काही त्यांना घराचं पाणी आलं. पण मग तिकडचं साफसफाई केल्यावरती त्यांचा तो पाण्याचा प्रॉब्लेम निचरा होण्याकरता मदत झाली. त्याचा हा पार्ट आहे पण खूप मोठा काय राहिलेला आहे. आता तो भरपूर काम त्यामध्ये पाणी काढायचं प्रमाण कमी झालेलं आहे. दुसरं ज्येष्ठ नागरिक कट्टे जे त्यांची अपेक्षा आहे, आता आपण जे गार्डन करतो, जवळजवळ 8 ठिकाणी गार्डन मी माझ्या आमदार फंडातनं मी करतोय. तर या 8 ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांकरता एक चांगला कट्टा, त्यांना त्याचे शेड, मी आता देखील आज देखील सुभाष मैदानावरती जे ओपन जिम टाकली गेली तर तिथे देखील सिनियर सिटीजननी मागणी केली की आम्हाला या ठिकाणी कोपऱ्यामध्ये जागा आहे, तिथे तुम्ही एक शेड टाकून द्या, जेणेकरून आम्हाला तिथे योगा करायला, व्यायाम करायला, बसायला एक चांगला कट्टा उपलब्ध होईल. अशा प्रकारे ज्या सगळ्या 8 गार्डन आहेत त्या प्रत्येक गार्डनमध्ये आम्ही या सिनियर सिटीजनचा विचार केलेला आहे की जेणेकरून त्याने त्या गार्डनचा उपयोग त्याने ज्येष्ठ नागरिक कट्टा अशा प्रकारे त्यांना तिथे म्हणून काय करणार आहात? हाच प्रश्न सकाळी मला ज्योती शर्माने मैदानावरतीच विचारला होता. ते जाईल संध्याकाळी मी विचारणार आहे. पण चांगला प्रश्न आहे, कारण या विषयामध्ये मी स्वतः काम करतो. ते देखील सकाळी त्यांना आणि त्यांचे जे सगळे सहकारी मैदान त्यांना देखील सकाळी सांगितलं की आजपर्यंत दुर्दैव झालं की जेवढे मैदानाची सगळीच्या सगळी क्रिकेट करता जास्त देण्यात आले. असे जे विविध इव्हेंट, विविध गेम्स खेळण्याकरता मैदानाची उपलब्धताच नाही आहे. पण सुभाष मैदानावरती या काही संस्था ज्या आहेत त्या क्रिकेटच्या व्यतिरिक्त पोलीस प्रशिक्षणाचं केंद्र म्हणून एक केंद्र चालतं. नंतर त्यांचंच एक सेंटर तिथे युवकांना म्हणजे ॲथलेटिक्स असतील किंवा लॉंग जम्प मारणार असेल किंवा आणखी इतर ॲक्टिव्हिटी करता देखील ते तिथे चांगलं प्रशिक्षण देत आहेत. तर आता सुभाष मैदानाचा विषय झाला तर तिथे त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या तर त्याच्यावरती लगेच आजच्या आजच मी इम्प्लिमेंट सुरू केलेलं आहे. मी खरं मला वाईट वाटतं. मी त्यांना म्हटलं की तुम्ही डॉक्टरकडे कधी जातात तर तुम्हाला बरं वाटत नसतं की तुम्ही डॉक्टरकडे जाता, तुमची काही समस्या असेल तर आम्हाला समजा नाही लक्षात, तुम्ही लक्षात आणून दिली पाहिजे. म्हणजे तिथली एक छोटीशी समस्या इतकी म्हणजे माझ्या एका फोनवरती ती झाली सॉल्व. म्हणजे काय तर त्या मैदानावरती जे सगळे आज खेळायला येतात, जे प्रॅक्टिस करायला येतात तर त्यांना चेंजिंग रूमची आवश्यकता होती आणि तिथे ऑलरेडी चेंजिंग रूम आहे, पण ते चेंजिंग रूम कधी वापरामध्ये त्यांना दिलंच नाही. तर मला हे सांगितलं की म्हटलं एवढी छोटी गोष्ट ती मला काही सांगितली नाही आणि मी तिथे उद्यान अध्यक्ष किंवा आपले जे सचिव आहेत त्यांना फोन केला आणि त्यांनी आजच्या लगेच त्यांना एक चावी त्यांच्याकडे सुपूर्द केलेली आहे, जेणेकरून त्यांना उद्यापासून ते चेंजिंग रूम त्यांना वापरता येणार आहे. म्हणजे तो लगेच तरी सांगितल्याप्रमाणे आज तो मार्गी लागलेला आहे. आज तिथे ओपन जिमची यांची मागणी होती, ज्येष्ठनागरिक मागणी होती, आज ती तिथे सुरू झालेली आहे. नंतर तिथे शौचालय, त्या शौचालयाची देखील दुरावस्था आहे ते देखील चांगलं करून देण्याकरता त्यांना मी आश्वासन दिलं, लवकरच ते देखील करून दिलं जाईल. आणि तिथे भरपूर तक्रारी, भरपूर विषयांची तिथे त्यांनी समस्या मांडल्या. तर त्यांना मी सांगितलं की 1 वर्षाच्या आतमध्ये तुमची एकही समस्या राहणार नाही अशा प्रकारे त्यांना मी ग्वाही दिलेली आहे. आणि त्यांना देखील विश्वास आहे की आमदारांनी दिलेलं आश्वासन आहे हे 100% आमदार पूर्ण आहे. त्याचा छोटा जीव आहे पण त्यांना देखील शिस्त लावण्याचा मी प्रयत्न करतोय. कारण आपला हा जो आता त्यांनी विषय मांडलेला आहे त्या विषयाची मी सहमत आहे. पण थोडी बेशिस्तपणा हा रिक्षावाल्यांमध्ये आपण पाहतो, पण फक्त रिक्षावाल्यांमध्ये नाही इतरांमध्ये देखील खरं बेशिस्तपणा आहे. पण आपला रिक्षावाला जरा सोपा आणि साधा आहे, त्याला गरीब त्याला आपल्याला आपण तो कॉन्सन्ट्रेट करतो. पण मग फेरीवाले आहेत, टॅक्सीवाले आहेत, 4 व्हीलरवाले आहेत, आपण स्वतः वाहनं चालवतो ते आपण आहोत, असे सगळेच घटक त्याच्यामध्ये खरं बेशिस्तीमध्ये येतात. पण हरकत नाही, रिक्षावाल्यांना शिस्त लावण्याचा मी प्रयत्न करतोय, फेरीवाल्यांना शिस्त लावण्याचा प्रयत्न करतोय. त्यात वेगळी वाहतूक पेठ, पार्किंगची वेगळी व्यवस्था, त्यात आता बोरगाव टॉवरला जो पार्किंगची जागा होती
त्याचा देखील मी पाठपुरावा करत होतो. आणि इलिव्हेटेड एक पार्किंग व्हावं कल्याण स्टेशनच्या परिसरामध्ये, तो फॅटिस काढून त्या भागामध्ये त्याच्याकरता देखील मी थोडा आग्रही. आता तो DPR आपला बनतोय स्मार्ट सिटीमध्ये, त्याच्यामध्ये वेगळी पार्किंगची व्यवस्था आपल्याला काय करता येईल का? त्याची ठाण्यामध्ये आपण बघितलं असेल की एक वेगळं फॅटिस त्यांनी केल्यामुळे खालची वाहतूक कोणती कमी झालेली आहे. आणि इव्हन मी परवा ठाण्याला देखील गेलो होतो, ते ठाण्यामध्ये मी बघितलं की ती टॉयलेट त्यांनी AC टॉयलेट ही स्टेशनला केलेलं आहे. आणि ते मी आवडून बघण्याकरता करतो, कारण आपल्या कल्याण स्टेशनला देखील शौचालयाची खूप दुरावस्था आहे. म्हणजे माणूस देखील जायला तिथे जाण्याकरता तो तयार होतो, तर महिला वर्ग कशा करत तिकडे जाणार. त्यामुळे तशाच प्रमाणे चांगलं शौचालय आपल्या स्टेशन परिसरात कसं करता येईल याच्याकरता देखील मी स्वतः प्रयत्नशील आहे. आणि फॅटिसवरची जी फेरीवाल्यांची मुजुरी आहे ती मोडून काढण्याकरता देखील मी स्वतः आग्रही आहे. आणि निश्चितपणे मग रिक्षावाले असतील, फेरीवाले असेल, यांना विश्वासात घेऊन काही गोष्टी करणं असेल किंवा गरज पडली तर कायद्याचा पडदा उभारून काही गोष्टी करणं आहे याच्याकरता देखील मी स्वतः पाठपुरावा करेन. सर, यानंतर वॉर्ड क्रमांक 38मधल्या समस्यांच्या बाबतीत वैशाली ठोसर यांनी आपलं लक्ष वेधलं. अनेक नागरिक प्रश्न त्या ठिकाणी आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधी आम्हाला त्या ठिकाणी सहकार्य देत नाही आहेत, त्याविषयी तुम्ही काय करू शकता. त्यानंतर सौ दीपाली हेमंत शाह यांनी देखील स्मशानभूमीचं जे काही धूर आणि त्याचबरोबर डम्पिंग ग्राउंड याच्यामुळे आधारवाडीतला जो काही परिसर आहे तिथले लोक फार त्रस्त आहेत, तर त्याविषयी देखील आपण काय करू शकता. तिथल्या लोकांचं आरोग्य देखील धोक्यात येण्याची चिन्ह आहेत, त्याविषयी आपलं काय मत आहे. आता नगरसेवक सहकार्य करत नाही हा अनुभव थोडासा आहे दुर्दैवाने. कारण खरं तर नगरसेवक सक्रिय राहिले तर आम्हाला काही प्रत्येक पायवाटा गटारी महानगरपालिकेच्या मार्फत जी कामं करणार तर ती करायला लागली नसती. हे आमचं काम काय तर विधानसभेमध्ये आवाजून बजेटमध्ये तरतूद करून मोठी मोठी कामं ती करणं, कायदे करणं हे आमदारांचं काम आहे. पण दुर्दैवाने आमदारांना देखील नकार करायचं काम करायला लागतं. पण मी कधी पण अशी कामं माहिती तर मी नाकारत नाही. म्हणजे नगरसेवक तर इतके कधी कधी तिरके वागतात, तुम्ही आम्हाला मतदान नाही केलं, तुम्ही शिवसेनेला मतदान केलं, तुम्ही शिवसेनेकडनं काम करा, तुम्ही भाजपला मतदान केलं, तुम्ही भाजपकडनं काम करू नका, अशा प्रकारची उत्तरं दुर्दैवाने काही नगरसेवक घेतात. असं नाही केलं पाहिजे. खरं तर त्यांनी एकदा निवडून आल्यावरती मतदार आहे आपले सगळ्यांचे मतदार. म्हणजे जशी माझी भूमिका आहे की मी निवडून आल्यावरती म्हणतो मी काय भाजपचा आमदार नाही. माझा कधी पण जेव्हा उल्लेख होतो की भाजपचे आमदार, मी आवर्जून तिथे इंटरप्ट करून सांगतो मी काय आता भाजपचा आमदार नाही, मी माझ्या मतदारसंघातल्या प्रत्येक व्यक्तीचा मी आता आमदार आहे. अशा भूमिकेतनं काम करतो, अशा भूमिकेतनं नगरसेवकांनी काम केलं पाहिजे अशी माझी देखील माफक अपेक्षा आहे. त्यामुळे नागरिकांना थोडे थोडे विचार करता अडचण येणार नाही. एक डम्पिंग ग्राउंडचा मी म्हणायला सांगितलं की आता तो आपण 114 कोटीची तरतूद झालेली आहे. त्यामुळे आता महानगरपालिकेने कॉन्ट्रॅक्टर नेमून त्याला वर्कआउट देऊन आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. आणि खरं तर 500-550 टन डेली कचऱ्याचं विल्हेवाट लावायला आपल्याकडे येतो. त्याची विल्हेवाट लावण्याची यंत्रणा आता कॉर्पोरेशन मार्फत उभारली जाते. खरं तर त्याची कपाटी आता 10,000 टन डेली 10,000 टन जरी कचरा आला तरी त्याची विल्हेवाट लावणार आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये हे सगळे प्रकल्प सुरू झाले की आपल्याला कचऱ्याची समस्याही आपल्या कल्याणवर राहणार नाही. आता स्मशानभूमीचा विषय शाह मॅडम त्याच्या मागच्या साईडला राहतात. आता ती स्मशानभूमी आधी झाल्या, बिल्डिंग नंतर झालेल्या आहे. त्यामुळे थोडीशी ती अडचण झाली. पूर्वी स्मशानभूमी गावाच्या बाहेर होती. स्मशानभूमी गावाच्या बाहेर करता विकास इतका झपाटा झालेला आहे की या परिसरात सगळे बिल्डिंग असतील की आपण प्रयत्न करतो. आता तिथे जी स्मशानभूमी पण इलेक्ट्रिकची केलेली आहे त्याच्यामुळे प्रदूषण होण्याकरता कमी होत आहे. किंवा आपण ते ज्या प्रकारे ते स्टेडियम बांधलेलं आहे जेणेकरून तो धूर बाहेर जाऊ शकतो, ते जाताना लोकांना दिसू नये अशा प्रकारच्या काही आपण त्या गोष्टी करायच्या गोष्टी आपण ते आपल्या पुढे येत आहेत. सर, टिटवाळा आंबिवली भागामध्ये अनधिकृत बांधकामांचा प्रचंड पेव सुटलाय. तिथलं काही विकासाचं रोल मॉडेल आपल्याकडे आहे का? कारण की आता तोच एक परिसर आहे की जो आता मोकळा आहे, त्यामुळे साहजिकच तिकडे संपूर्ण बिल्डर लॉबीचं लक्ष आहे. पण योजनाबद्ध विकास आराखडा काही आहे का? आणि भविष्यात आपण या संदर्भात काही करणार आहात का? निश्चितपणे मी मगाशी जे सांगितलं की जो पायाभूत सुविधांकरता 30 कोटीचा निधी मला जो मुख्यमंत्री दिला त्यातला 10 कोटीचा 4.5 कोटीचा निधी मी त्या भागामध्ये जास्त वापरलेला आहे. कारण त्या भागामध्ये मी त्या 17 गावांचं आंदोलन झालं त्यादेखील मी आग्रही होतो की 17 गाव कॉर्पोरेशन घेऊ नका. कारण मी बघतो की अगदी वाडेकर, सापाडे, उंबाडे पासून तर शहरापासून टिटवाळापर्यंत आटाळे, वडवली तो भाग आहे इतका दुर्लक्षित झालेला की महानगरपालिका असताना देखील या भागाच्या विकासाकडे कधी कोणी महानगरपालिका बघितलंच नाही. म्हणून त्या भागाच्या दुर्दशा असल्यामुळे मी त्याला आग्रही होतो की 17
पण ही गावांनी गरज नाही तर ती गावं काय करणार. म्हणून मी प्रामुख्याने या गावातल्या विकास कामाला प्राधान्य दिलं. मग वाडेकर असेल, सापाडे असेल, उंबाडे असेल, आटाडे असेल, वडवले असेल, कल्याणे असेल, नंतर मोहिली असेल. मग मोहिली तर छोटं गाव आहे. मग तिथे मी ज्याला त्या भागात जेव्हा गेलो मतदान तर खूप नाही तिथे 600-700 मतदान पण नसेल तिथे. पण त्या भागात गेल्यावर मला लक्षात आलं मी कल्याण शहरामध्ये आहे का कुठल्या अगदी ग्रामीण भागामध्ये रस्ते नाही, गटारी ड्रेनेज रस्त्यावर वाद आहे. मी जवळ तिथे एका गावाकरताच 1.5 कोटीचा निधी दिला. म्हणजे पायाभूत सुविधांची इतकी वणवा त्या भागामध्ये म्हणून ते लोक तर बहिष्कार पण करायचे, मतदान पण नव्हते करत. पण मी त्या भागामध्ये ही विकासाच्या कामांना प्राधान्य दिलं आणि जास्तीत जास्त निधी ही मी त्या भागाच्या लोकांना जास्त करून दिला की जेणेकरून या पायाभूत सुविधा जर का झाल्या तिकडच्या भागात रस्ते झाले, गटरी झाल्या, लाईट व्यवस्था झाली तर नक्कीच विकासाला देखील त्या भागामध्ये विकास करण्याकरता पुढाकार घेतील आणि तिथे विकासाला सांगायला ज्याला नवीन आयुक्त विलासपूरकरांना मी ज्याला भेटायला गेलो त्याला मी सगळ्यात पहिला विषय कोणता घेतला तर सगळ्यात पहिले ही बांधकामं झाली आहेत आता जी चालू तिथे थांबवा तुम्ही. कारण आता जी झाली तिथे लोकांना बेघर करणं, लोकांना बाहेर काढणं पडताना काही कॉम्प्रोमाइज देणं ज्याला वेळ लागेल तो कॉम्प्रोमाइज त्याला त्या प्रकारे वेळ नाही. पण किंवा आता बांधणं तर थांबवा किंवा आरक्षित जागा आहेत, ग्रीन झोन फॉरेस्टची जागा आहे किंवा कुठली जागा आहे त्याच्यात किंवा आता थांबवण्याची तुम्ही तातडीने पावलं उचलण्याकरता मी आयुक्तांना रिक्वेस्ट केलेली आहे, त्यांना मी आव्हान दिलेलं आहे की या आराधीत कामावरती तुम्ही लवकर आळा घाला आणि नवीन कुठले आणखी वाढू नये त्याच्यावर तुम्ही प्रयत्न करा. कल्याण डोंबिवलीमध्ये जागाच राहिले नाही. हाच भाग विकासाकरता डेव्हलपमेंट करता चांगल्या प्रकारचा तो देखील जागा अशा अनाधिकृत चाळी जर का वेढला गेला तर आपण परवा बघितलं कल्याण डोंबिवलीमध्ये कुठे इतकं पाणी झालं इतकं कल्याणीमधल्या त्या अनाधिकृत ज्या चाळी झालेल्या आहेत त्या भागामध्ये त्या घरांमध्ये पाणी शिरलं. म्हणजे त्या करता मी स्वतः आग्रही आणि मी आगामी काळामध्ये त्या अनाधिकृत चाळी होणार नाही. त्यात कधी कधी नाराजी देखील ओढवली जाते पण मी त्या नाराजीची चिंता करत नाही. ते नाराजीला दुगारून मी अनाधिकृत बांधकाम होणार नाही यासाठी स्वतः घेऊ इच्छितो आणि हा प्रश्न घेऊन विशाल वैद्य आपल्याशी इथं साधतात. आमदार साहेब, महापालिका निवडणुकीच्या आधी बरोबर 27 गाव संघर्ष समिती जी आहे जी आपल्याकडे आली होती आणि आपण त्यांना थेट CMकडे घेऊन गेला आणि जो निर्णय घेतला होता आधी त्याला ते CMने दिला. नंतर परत इलेक्शन कमिशननी तो रद्द केला. आता जो निर्णय चालू आहे त्याच्यानुसार निवडणुका ज्या झाल्या तिकडे पण एकंदर 27 गाव संघर्ष समिती जी आहे तिच्याबद्दल अनेक आरोप होत आहेत. आपले सहकारी गणपत गायकवाड यांनी सुद्धा आरोप केले की 27 गाव संघर्ष समिती जी आहे ती दिशाभूल करते आणि त्यांना जशी गरज असेल तसं नेत्यांना वापरते. तर आपली याबाबतची त्यांच्याबाबत आपलं काय मत आहे 27 संघर्ष समितीबाबत आणि आपल्याला खरंच वाटतं का की दिशाभूल करते संघर्ष समिती? नाही असा माझा अनुभव नाही आहे. कारण तसं दिशाभूल संघर्ष समिती करते म्हणत तर मी पण त्यात आलो आहे. कारण त्या संघर्ष समितीमधला सक्रिय कार्यकर्ता म्हणून मी देखील त्याच्या खांद्याला खांदा लावून काम करतो आहे. काही संघर्ष समिती सर्वपक्षीय संघर्ष समिती आहे. जर का गायकवाड साहेबांनी आरोप केला तर तो आरोप माझ्यावरती देखील लागू होईल. तर मला असं वाटत नाही की संघर्ष समिती कुठल्या प्रकारची दिशाभूल करते. ती संघर्ष समिती अत्यंत प्रामाणिकपणे त्यांची भूमिका बजावते तिथे. हे मी माझ्या मगाच्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं की माझी भूमिका काय राहिली आणि त्यांची भूमिका काय आहे. कारण ही त्या गावाचा विकास झाला नाही ना, ही वस्तुस्थिती आहे ना. महानगरपालिका आज आहे आमचा एमएमआरडी एरियामध्ये आहे पण त्या भागाचा विकास झाला नाही आहे आणि महानगरपालिका असलेल्या गावांचा देखील विकास ही महानगरपालिका असताना झाला नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे ही उंबाडे, सापाडे, आटाळी, वडवली, कोळवली, टिटवाळा, मांडा हा जो भाग हा विकसित झाला नाही आणि मग ही तुम्ही विकसित करू शकत नाही तर आमची 27 गावांना तुम्ही काय विकास करणार. ही भूमिका जी 27 गावाच्या संघर्ष समितीच्या नेत्यांची ही स्वाभाविक भूमिका आणि प्रामाणिक भूमिका त्यांची. म्हणून मी त्याच्या भूमिकेची सहमत आणि त्यांच्या खांद्याला खांद्यावरून लढतोय. म्हणून मुख्यमंत्र्यांकडनं स्वतंत्र नगरपालिका होण्याकरता ते जे आंदोलनामध्ये मी आजही सक्रिय आहे आणि माझी देखील आजही भूमिका हीच आहे की त्या स्वतंत्र जे संघर्ष समितीची जी मागणी आहे स्वतंत्र नगरपालिका झालं पाहिजे, स्वतंत्र तिथे यंत्रणा राबवली गेली पाहिजे. कारण आज बघा महानगरपालिकेमध्ये आल्यानंतर देखील आज तिकडच्या कामगारांचा विषय प्रलंबित आहे. त्या गावाच्या विकासाची कामं कुठे होत आहेत, तिथे साफसफाई कुठे प्रकारची होते, त्या भागाच्या शिक्षकांचा विषय देखील अजून प्रलंबित आहे. आज महानगरपालिकेमध्ये जर का तिकडचे कामगार आलेले आहेत मग तुम्ही त्या तिकडचे कामगार जर का ग्रामपंचायतीमध्ये परमनंट होते सरकार त्यांना पगार देता मग महानगरपालिकेमध्ये तुम्ही त्यांना त्या दर्जाचा पगार का देत नाही, त्याच प्रकारे तुम्ही का त्यांना ट्रीट करत नाही, हे विषय आहेत ना. म्हणून त्या तिथल्या संघर्ष समितीची जी भूमिका होती ही भूमिका ही प्रामाणिक आहे, खरी आहे, सच्ची आहे आणि त्या लढ्यामध्ये मी आजही नगरसेवक आहेत भाजपचे त्याच्यापैकी एकही नगरसेवक आता संघर्ष समिती बरोबर नाही आणि याबाबत राज्यमंत्र्यांची सुद्धा भूमिका वेगळी आहे रवींद्र चव्हाण यांची. मग आपल्याला असं वाटतं का की खरंच 27
मला 100% खात्री आहे मुख्यमंत्री सत्ताधाऱ्यांची स्वतंत्र नगरपालिका करतील, 100% मला खात्री आहे. कारण मुख्यमंत्र्यांशी माझी चर्चा स्वतः याबद्दल विस्तृतपणे झालेली आहे. त्या सगळ्या संघर्ष समितीवर त्यांना मी वारंवार घेऊन तेव्हा देखील माझी चर्चा झालेली आहे. आणि तिथला विकास हा स्वतंत्र नगरपालिका झाल्याशिवाय, स्वतंत्र प्रशासन निर्माण झाल्याशिवाय होणार नाही. आपण बघतो ना, आता वर्ष होऊन गेला स्वतंत्र नगरपालिका येऊन सुद्धा कुठे गती त्या भागाला विकासाला आलेली आहे. त्यामुळे तिकडची स्वतंत्र नगरपालिका झाली पाहिजे. आणि आता नगरसेवक निवडून आले तर त्यांची भूमिका ही त्यांच्या संघर्ष समितीत नसेल अशी काही लोकांची असेल, पण मला वाटत नाही सगळ्या नगरसेवकांची भूमिका ती आहे. त्याचे काही नगरसेवक अजूनही आमच्याबरोबर या संघर्ष समितीबरोबर आहेत आणि ते म्हणतात की आजही तिथं स्वतंत्र नगरपालिकेकरता आम्हाला राजीनामा देऊन संघर्ष समितीकरता काम करायला लागलं, तर आम्ही आजही राजीनामा द्यायची त्यांची मानसिकता आहे आणि ते देखील आज आमच्याबरोबर आहे. धन्यवाद साहेब. यानंतर एक वेगळा प्रश्न घेऊ. अरविंदजी म्हात्रे आपल्याकडे येत आहेत. एक तो आरोप आहे, पण तो आरोप त्याचं उत्तर तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. अरविंद म्हात्रे. पवारसाहेब, तो प्रश्न असा आहे की ह्याच मतदारसंघामध्ये माजी आमदार प्रकाश भोळे विरोधी पक्षात असताना देखील त्यांनी अनेक शासकीय प्रकल्प या मतदारसंघात खेचून आणलेले आहेत आणि हीच विकास कामे पुढे नेण्याचा आरोप तुमच्यावर होतो. त्यात काय सत्यता आहे? ही विकास कामे तुम्ही पुढे नेताय, त्यांनी मंजूर करून आणलेली असा आरोप तुमच्यावर होत आहे. त्यामुळे सत्यता काय याच्यामध्ये? नाही, सरकारचा एखादा प्रोजेक्ट जर काय त्यांनी मंजूर करून आणला असेल तर तो पुढे पूर्ण झाला पाहिजे ना. आता मी ते आमदार आहे या भागातला, त्याचा पाठोपाठ मी करणार आहे. त्याचा लागणार उदाहरणार्थ आयटीआयचं उदाहरण सांगतो तुम्हाला. आयटीआयचा प्रकल्प प्रकाश गोरेने आणला, आता तो पूर्ण करायचा का नाही करायचा? तो पूर्ण करायला पाहिजे ना. आणि मी एवढं मान्य केलं की त्यांनी आणलेला प्रोजेक्ट त्याचं क्रेडिट, त्याचं श्रेय देखील मी प्रकाश गोरेंना देणार. असं मी कुठे राजकारण नाही केलं, मी पक्षपातीपणा कुठे नाही केलं. आता निधी मी त्याला आणलेला, आता त्याचं श्रेय मी घेणार अशी माझी भूमिका कुठेच नाही, कधीच नाही आणि राहणार पण नाही. त्यामुळे त्यांनी जी प्रकल्प मंजूर करून आणलेले ते त्यांचे सगळेच्या सगळे पूर्ण करण्याकरता मी आणि आमची वारंवार भेट होते, बोलणं सुद्धा होतं आणि त्यांची मी मदत देखील करतो, त्यांना देखील मी मदत करतो. त्यामुळे त्यांनी आणलेले प्रकल्प ते पूर्ण करणं ही काळाची गरज आहे. कारण ते काय प्रकल्प व्यक्तिगत माझे नाहीत किंवा प्रकल्प व्यक्तिगत प्रकाश गोरेंचे नाही. हा निधी सरकारचा आहे, कारण हा सरकारचा निधी आणून ते प्रकल्प पूर्ण करणं गरज आहे. आणि महापालिका त्यामध्ये उदासीन स्वरूपात दिसत आहे. त्याविषयी तुमची नेमकी भूमिका काय असणार आहे आणि त्याविषयी तुम्ही पुढील नियोजन काय करता? खरं तर रेन वॉटर हार्वेस्टिंग हा याच्यामध्ये खरंच जनतेचा सहभाग आवश्यक आहे. तर महानगरपालिकेने खरं त्यांना आवाहन केलेलं आहे की तुम्ही जर का रेन वॉटर हार्वेस्टिंग केलं तर तुमच्या टॅक्समध्ये बेनिफिट दिला जाईल आणि तो टॅक्समध्ये बेनिफिट देण्याच्या संदर्भातला ठराव देखील महानगरपालिकेमध्ये झालेला आहे. पण राज्य सरकारची परवानगी त्याला हवी होती. तर या बजेट अधिवेशनामध्ये मी हा विषय मांडला आणि त्याला देखील मंजुरी राज्य सरकारने दिलेली आहे. कारण जी सोसायटी रेन वॉटर हार्वेस्टिंग करेल, सोलार पॉवर यूज करेल किंवा कचऱ्याचं नियोजन करेल, ज्या सोसायट्या त्यांना त्याच्या टॅक्समध्ये बेनिफिट देण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी मला हाऊसमध्ये दिलेलं आहे. त्यामुळे ज्या सोसायट्या यामध्ये काम करतील रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्याकरता, कचऱ्याचं नियोजन करण्याकरता, सोलार पॉवरच्या करता त्यांना निश्चितपणे सरकारकडनं मोठा बेनिफिट यामध्ये मिळणार आहे. आणि मी स्वतः पुढाकार घेतलेला आहे की या कल्याण शहरामध्ये ज्या सोसायट्या आहेत की ज्या जुन्या सोसायटी त्यांना परवडत नाही तर त्यांना माझ्या CSR मधून म्हणजे काही सोसायट्या आहेत किंवा काही कंपन्या आहेत, काही बँका आहेत, मी उदाहरण कल्याण जनता सहकारी बँकेचा CSR आहे, तर त्यांचा CSR हा विविध संस्थांना ते पैसे देतात. मी त्यांना आवाहन केलं की तुमचा CSR हा सोसायटीतल्या रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्याकरता द्या. की ज्या जुन्या सोसायट्या त्यांना लाख, 2 लाख किंवा 50,000 रुपये हा देखील परवडत नाही. म्हणून जवळजवळ आत्तापर्यंत मी जवळजवळ 26-27 ठिकाणी ही रेन वॉटर हार्वेस्टिंगची कामं ही सोसायट्यांमध्ये स्वतः करून दिलेली आहेत. आगामी काळामध्ये कचऱ्यावरती मी कॉन्सन्ट्रेट करणार, स्वच्छता आणि कचऱ्याचं नियोजन जर सोसायटीने केलं तर निश्चितपणे त्यांना या टॅक्सचा बेनिफिट देखील नेहमी आवाज उठवलाय. तसंच स्टेशन परिसराच्या विकासासाठी आपण नेहमी कायम आग्रही अशा भूमिका घेतल्या आहेत. मागील काही दिवसापासून आपण बघितलं तर तुम्ही थेट पालिकेच्या अधिकाऱ्यांवर हक्कभंग आणणार अशा प्रतिक्रिया थेट माध्यमांना दिल्या. मात्र त्या प्रतिक्रियांचं पुढे काय झालं आणि फेरीवाला मुक्त स्वच्छ परिसर कल्याणकरांना कधी पाहायला मिळेल? चांगला प्रश्न विचारला आहे. खरं तर या विषयामध्ये मी स्वतःच आग्रही आहे. मी आत्ताच नाही, मी उपमहापौर होतो, नगरसेवक होतो, 30 वर्ष या विषयामध्ये खरं आग्रही राहिलेलो आहे. आणि आता आपण पहिलं काल परवा देखील मी
तर त्या दृष्टिकोनातून महानगरपालिका, रेल्वे प्रशासन आणि पोलीस प्रशासन या तिघांचं समन्वय साधून त्यांच्यामार्फतच खरं या प्रकारचं निरासन होणार आहे. त्यामुळे मी त्यांना प्रेशराईज केलेलं आहे, त्यांना मी आव्हान केलेलं आहे की जर का या आठवड्याच्या पूर्वी तुम्ही जर का प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही केला तर मी हक्कभंग मांडणार आहे. आणि दुर्दैवाने मला हा हक्कभंग मांडावा लागणार आहे, कारण अजूनपर्यंत समाधानकारक अशा प्रकारचा स्टेशनचा फेरीवालाचा प्रश्न सॉल्व्ह झालेला नाही आहे. त्यामुळे या अधिवेशनामध्ये 100% मी ग्वाही देतो की मी हक्कभंग मांडणार आणि या 3 संबंधित डिपार्टमेंट जे आहेत, महानगरपालिकेचे आयुक्त, पोलीस डिपार्टमेंटचे प्रमुख आणि रेल्वे प्रशासनाचे प्रमुख, या तिन्ही जे प्रमुख आहेत या तिन्ही लोकांमध्ये हक्कभंग मांडण्याचा तुम्हाला अधिकार आहे. कारण मी वारंवार पाठपुरावा करून देखील ते जर काय या विषयाला लक्ष देत नसतील, कारण आज हजारो लाखो लोक प्रवास या स्टेशनवर करतात आणि मी त्यांना माझी माफक अपेक्षा की किंवा पगार तुम्हाला कोण होते, फेरीवाले पगार देतात, त्याचे ट्रेनने प्रवास करतात किंवा हे टॅक्स पेअर ते तुम्हाला पगार देतात. तर त्यांची सेवा करणं ही तुमचं कर्तव्य आहे आणि तुम्ही तुमच्या कर्तव्य पूर्ण करणार नसाल तर तुम्हाला कायदेशीर मला जो अधिकार आहे हक्कभंगाचा तो या पावसाळ्याच्या अधिवेशनामध्ये मी तो हक्कभंग मांडणार आणि मग त्यानंतर तरी रिझल्ट मिळेल अशी मला कल्याण शहराला वाहतुकीचा प्रश्न जो आहे तो खूप मोठा गंभीर झालेला आहे. याचं कारण म्हणजे एकच ब्रिज आहे आपल्या दुर्गाडीचा ब्रिज, दुसरा ब्रिज आता सुरू आहे. त्याचबरोबर मोठा गाव आणि मोठागाव ठाकुरी ते माणकोली ब्रिज ह्याचंसुद्धा भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जोरात सुरू झालं, मात्र अजून पुढे काही सर्विस दिसत नाही आहे त्याचं. आणि हा जो ब्रिज आहे त्याचं कामसुद्धा जे आहे ते तुलनेने खूप हळू चाललेलं आहे. असा आरोप होतोय की कंत्राटदार जो आहे तो त्याचं जे काम आहे ते खूप स्लो झालं आहे, त्याच्यामुळे हा लांबणार आहे आणि पर्यायाने कल्याणमधील जी वाहतूक आहे ती तशीच जी समस्या आहे ती सुद्धा थोडा उशीर लागणार आहे. आणि अजून एक त्याजोडीचा प्रश्न आहे गोविंदवाडी बायपासचा जो आहे त्याला तुम्ही सुद्धा आघाडी होतात. तर गोविंदवाडी बायपास जो आहे तो केला खरा, पण तो व्यावहारिक तसा ठरत नाही आहे, कारण तिथले 27 स्पीड ब्रेकर हे एका बाजूने आहेत आणि दुसऱ्या बाजूने 25 स्पीड ब्रेकर आहेत. म्हणजे जो उद्देश होता या शहराची जी ट्रॅफिक आहे ती सुटायचा की अवजड वाहनं तिथून वळायचा, तशी वाहनं काही जातच नाही आहे. तर एकंदर वाहतुकीचा प्रश्न जो आहे तो कसा सुटेल? दुर्गा किल्ल्यावरचा जो ब्रिज आहे खासदार साहेबांनी मंजूर केला, त्याचा मुख्यमंत्र्यांनी भूमिपूजन देखील केलेलं आहे. त्या ब्रिजचं खरं फाउंडेशनचं टफ काम आहे, ते काम आता जवळजवळ पूर्ण झालेलं आहे. ते खाडी किनारे झाला असल्यामुळे ते पाईप फाउंडेशन करून त्या फाउंडेशनला वेळ जास्त लागणार जो कालावधी होता, आता ते काम जवळजवळ फाउंडेशनचं काम पूर्ण झालेलं आहे. आता वरचा जो पार्ट आहे त्याला लवकर गती मिळेल आणि लवकर ते काम पूर्ण होईल याच्याकरता मी स्वतः पाठपुरावा करतोय आणि मला वाटतं लवकर ते काम पूर्ण होईल. कारण बायपास गोविंदवाडी बायपासचा विषय तुम्ही सांगितला. गोविंदवाडी बायपासचा खरं आपल्याला माहिती आहे की मी स्वतः वारंवार कितीतरी वेळा स्वतः पाठपुरावा केलेला आहे. त्या रोड करता तरतूद करण्याकरता तर रास्ता आंदोलन केलं आणि 5 दिवस जेलमध्ये पण मी आमदार रवींद्र चव्हाणच्या मंत्री होते, आमदार होते आणि त्यासमोर उपमहापौर होते. आम्ही 15-20 जण 5 दिवस जेलमध्ये होतो आणि त्यानंतर तरतूद झाली. तिथपासून तर अगदी काल परवापर्यंत परवा DPTC झाली, त्या DPTCमध्ये देखील आम्ही तो गोविंदवाडी बायपासचा विषय घेतला आणि जे मल्टी ॲक्सेल वाहनांचा अजून अलाव त्यांनी तिथून केलं नाही याच्या रीतीने. कारण काय तर तो पत्रीपुलाकडनं लेफ्ट टर्न मारल्यावरती एक जो छोटा पूल आहे तर त्याची क्षमता ही कमी अशा प्रकारचं त्यांनी उत्तर दिलं. पण महापौर आम्ही खासदार सगळेजण समितीला आणि पालकांना देखील आदेश दिले की जर का तो कमकुवत असेल तर तो स्ट्रॉंग होण्याकरता काय करायला लागेल ते लवकर पद्धतीने कारवाई करा, जेणेकरून मल्टी ॲक्सेल वाहनं तिकडून जर का गेली तर कल्याणमधून ही ट्रॅफिकची समस्या ही लवकर कमी होईल. आता पार्टली कमी झालेली म्हणजे पार्टली समस्या थोडीशी सॉल्व्ह झाली, कारण की डोंबिवलीतनं वाहनाची छोटी मोठी जी कल्याणमधून गावात जायची आता ही डायरेक्ट तिकडे जातं. बरेच स्पीड ब्रेकर जर असले पण याचा तो फुलफ्लेश ज्या काम सुरू झाल्यावरती ते सगळे स्पीड ब्रेकर काढून टाका अशा प्रकारचे आदेश परवा पालकमंत्र्यांनी DPTCच्या बैठकीमध्ये दिलेले आहेत. कारण तो देखील गोविंदवाडी बायपासचा रोड सगळ्यांकरता तुम्हाला म्हणतो. दुसरी तुमच्या खासदार साहेबांनी ठाणे निवडली आणली ती कल्याण बंद आणली, परंतु सर्वात मोठी अडचण अशी आहे की रेल्वे प्रवासाची त्यांना पर्यायी व्यवस्था हवी होती. घाटकोपर वडाळा ठाणे ही जर डोंबिवलीपर्यंत कल्याणपर्यंत आली असती तर लोकल प्रवाशांना रिलीफ मोठा मिळाला असता. असा प्रयत्न का झाला नाही हा मोठा प्रश्न आहे, यावर आपली भूमिका नेमकी काय? खरं मेट्रो करता सगळेजण प्रयत्न करतायत आणि त्यामुळे खरं जे झालं आहे कल्याण डोंबिवली आणि अशी पंधरकडे जाणारी मंजूर झाली. सेकंड पार्टमध्ये ते होणार आहे
मुख्यमंत्री स्वतः ज्याला पंतप्रधान साहेब ज्याला मुंबईला शिवस्मारकाच्या भूमिपूजन आले होते, ज्या दिवशी त्यांनी मेट्रोचं भूमिपूजन केलं त्या दिवशी त्यांनी सांगितलं की हा पुढचा जो पट्टा आहे त्यांनी त्याच्या भाषणामध्ये देखील त्याचा उल्लेख आवर्जून केलेला आहे की सेकंड पार्टमध्ये हे देखील हा प्रोजेक्ट आम्ही घेऊन तो पूर्ण करून आणतो. कल्याण डोंबिवली शहरात आरोग्य सुविधांसाठी महापालिकांच्या रुग्णालयांवरती नागरिकांना अवलंबून राहावं लागतंय, पण या रुग्णालयांची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. यामुळे शहरवासियांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात याकरिता आपलं काय नियोजन आहे, किंवा काय असणार आहे? खरं तर आज आपल्याकडे जे रुग्णालय हॉस्पिटल आहे, त्या डोंबिवलीमधलं जे महानगरपालिका हॉस्पिटल आहे, याची अवस्था दुर्दैवाची जरा अडचणीची झालेली आहे. तर त्यामध्ये टेक्निकल बाब एक अशी होती की जी भरती प्रक्रियाला अर्धी अडचण होती. माझा ती भरती प्रक्रिया मंजूर झाली, पण जो स्केल जो डॉक्टरांना मिळतो हा त्यांना जो परवड कमी असतो त्यांच्या तुलनेमध्ये. त्यामुळे चांगले डॉक्टर्स येण्याकरता अडचण आहे. अजून आपण जाहिरातीकडून चांगल्या डॉक्टरांची भरती होण्याकरता महानगरपालिका स्तरावरती आपण प्रयत्नशील आहोत. जर चांगले डॉक्टर आले तर आपण अनेक गोष्टींना आरोग्याची सुविधा आपल्या या हॉस्पिटलमधून देऊ शकतो. आणि मी स्वतः पुढाकार घेऊन यामध्ये जे इन्स्ट्रुमेंट लागणार आहे, समजा एक CR नावाचा एक इन्स्ट्रुमेंटची गरज आहे महानगरपालिकेला, किंवा एक्सरे मशीन, डिजिटल एक्सरे मशीनची गरज आहे, किंवा सोनोग्राफीची मशीनची गरज आहे. या सगळ्या इक्विपमेंटची गरज महानगरपालिकेमध्ये आहे पूजा केल्या होते. तर त्याचा लागणारा निधी आहे हा माझ्या आमदारपणाचा जवळजवळ 1.5 कोटीचा निधी हा मी देऊ केलेला आहे. जवळजवळ 4 कोटीचा निधी ही मी मुख्यमंत्र्यांकडे मागितलेला आहे की जेणेकरून या कल्याण हॉस्पिटलमध्ये ती सगळी इन्स्ट्रुमेंट, नंतर त्या बसण्याकरता डॉक्टरांकरता लागणारी केबिन किंवा त्यांना लागणारी मशिनरी याचा सगळ्याचा उपयोग होऊन अगर फुलफ्लेश हॉस्पिटल आले आणि समजा बाहेर डॉक्टर भरती मिळाले नाही तर पूर्वी जसं कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात डॉक्टर किंवा ऑनररी बेसवरती यायचे, म्हणजे डॉक्टर झपक जे आहे ते डॉक्टर झपक आपल्या कल्याण डोंबिवली हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करायचे. अशा अनेक प्रकारचे ऑपरेशन आपल्या कल्याण डोंबिवलीमध्ये हॉस्पिटल झालेले आणि अशा प्रकारची जर इक्विपमेंट नीट दिली तर हे कल्याणमध्ये देखील MD स्पेशल डॉक्टर्स आहेत माझे, त्यांच्याशी बोलणं झालेले आहेत आणि मागच्या रवींद्र साहेबांबरोबर त्यांची मिटिंग देखील केलेली आहे आणि त्यांनी आता एक जाहिरात देखील काढली होती, त्यांनी आव्हान देखील केलं होतं आणि त्या आव्हानाला प्रतिसाद सुद्धा दिला होता. पण ही इक्विपमेंट आल्यावरती त्या डॉक्टरांचा उपयोग होणार आहे. तसं ऑपरेशन करण्याकरता ऑर्थोपेडिक सर्जरी करायची किंवा आणखी मोठी सर्जरी करायची तर डॉक्टर आपल्याला उपलब्ध आहेत कल्याणमध्ये, पण त्यांना लागणारी जी मशिनरी आहे ती मशिनरी आज महानगरपालिकेकडे नाही आहे. ती मशिनरी मी माझ्या अंगणपणाला आता महानगरपालिकेला देण्याकरता ती टेंडरची प्रोसिजर चालू आहे आणि टेंडर झाल्यानंतर ही इक्विपमेंट आल्यावरती ती रुक्मिणी हॉस्पिटलचा देखील एक चांगला उपयोग कल्याणकर नागरिकांना. दत्ताराम बागवस यांनी देखील या ठिकाणी उपस्थित केला आहे. विजय राऊत साहेब यांना विनंती आहे की आपण प्रश्न स्मार्ट सिटीमध्ये समावेश झाला आहे आणि दुसरीकडे ठाण्यासारख्या शहरात क्लस्टर डेव्हलपमेंट योजना लागू झाली. मात्र कल्याण डोंबिवलीला 2 खासदार आणि 4 आमदार असताना क्लस्टर डेव्हलपमेंट योजना अजून लागू झाला आहे. म्हणून त्यांना आधी प्रयत्न होत नाही की काय आपला प्रश्न आहे, नेमकी आपली भूमिका काय आहे? प्रयत्न होत आहेत. मी स्वतः मंत्रिमंत्री रवी चव्हाण साहेब किंवा आमदार गणपत गायकवाड साहेब सगळेजण आम्ही प्रयत्न करतो आणि आता नेक्स्ट स्टेजमध्ये जसं मेट्रो आहे सेकंड फेजमध्ये मेट्रो तसंच आता जो ठाण्यापर्यंत मेट्रोचा विषय झालेला आहे. आगामी कल्याण डोंबिवलीचा देखील त्याच्यामध्ये सहभाग निश्चित पण होणार आहे. निसर्ग कल्याण MMR रिजनपर्यंत मेट्रोसाठी आम्ही आग्रह होतो आणि त्याकरता मुख्यमंत्र्यांनी आम्हाला ग्वाही दिली की आम्ही लवकर निश्चित या विषयामध्ये पॉझिटिव्ह भूमिका बजावतो. यानंतर जाता जाता पुन्हा एकदा कौटुंबिक एक प्रश्न मयुरी चव्हाण या ठिकाणी उपस्थित करतात. मयुरी चव्हाण मॅडम, मला तुम्हाला विचारायचं आहे की सरांचा आवडता चित्रपट कोणता आणि सरांच्या आवडीनिवडी काय आणि सरांचा आवडता खाद्यपदार्थ कोणता? खाद्यपदार्थ डिश आवडते डिश. त्यांना अक्षय कुमार खूप आवडतो. अक्षय कुमारचे सगळेच सिनेमे बघितले त्यांनी. आणि हिरोईन हेमा मालिनीच आवडतो सगळं. नाही अशी काही त्यांची आवड मला माहिती नाही आहे हिरोईनबद्दलची. आणि खाण्याचं त्यांना प्रचंड प्रेम खाण्यावर, म्हणजे ताटात जे वाटलं त्याचं ते खातातच अगदी आवडीने, काही तक्रार न करता. पण विशेष म्हणजे त्यांना नॉनव्हेज जेवण जास्त आवडतं. ते अजून साहेब होत आहेत त्यांच्या
विशेष आवड आहे त्यांना. सर मला सांगा, अक्षय कुमारचा कुठला चित्रपट तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतो आणि एखादा डायलॉग अक्षय कुमारचा कुठला? नाही, डायलॉग वगैरे नाही मी सांगू येणार, कारण अक्षय कुमार हा काही अक्षरशः मला प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे. खरं तर त्याच्याच प्रेरणेतनं मी मराठवाड्यातल्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी ज्या आत्महत्या केल्या, त्याच्या मुलांची लग्न लावण्याचा जो उपक्रम मी मराठवाड्यात राबवला तो अक्षय कुमारच्या प्रेरणेनेच लावला. आणि अक्षय कुमारचे पिक्चर बरेचसे एकतर विनोदी असतात आणि देशभक्तीपर प्रामुख्याने असतात. एकदा जो एअरलिफ्ट जो सिनेमा आहे तो मला जास्त आवडता सिनेमा त्याचा तो आहे. त्यामुळे निश्चितपणे अक्षय कुमार मला त्याकडे जास्त आवडतो. आणि हेमा मालिनीचा कुठला चित्रपट तुम्हाला आवडतो? रिअल लाईफ पार्टनरमध्ये पण आहे तुमच्या बाजूला. हेमा मालिनीला शोले सिनेमा तर कोणाला आवडणार एकही व्यक्ती भेटणार नाही. त्यामुळे त्या शोले बघितला तिथपासून हेमा मालिनी माझी फेवरेट आहे. त्यामुळे मला हेमा मालिनी भेटली. अरे वा, काय बात आहे. धन्यवाद सर. यानंतर शेवटचा प्रश्न मीच तुम्हाला या ठिकाणी पत्रकार संघाच्या वतीनं विचारतोय. मला विचारतो फक्त की आता तुम्ही सुद्धा सक्रिय राजकारणात उतरलेला आहात. साहेबांचे जागोजागी बॅनर लागतात, आता तुमचे पण लागायला लागलेले आहेत. पण एक मोठा कार्यक्रम आता तुम्ही घेतला तर त्याच्यावर तुमचा पण खूप मोठा पुढाकार होता. तर ही येणाऱ्या महापालिका निवडणुकीची तयारी आहे का? नाही, अजिबात नाही. त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की ही एक आहे ना सक्रिय काम करायची आवड आहे मला, त्यामुळे मी करते. पण ते मुलं आणि घर यांच्याकडे दुर्लक्ष करून मी काहीच नाही करणार. त्यामुळे सक्रिय वगैरे तर नाही, पुढे बघू. पण आता यावर्षी तर माझा मुलगा 10वीला असल्यामुळे मी जवळजवळ बंदच केलं आहे, घरीच असते. पण तरी छोटे छोटे कार्यक्रम काहीतरी घेत असते. आणि मला खास करून महिलांसाठी आवडतं काहीतरी करायला. म्हणजे मी बचत गट पण बरेच बनवले आहेत. त्यांना काम देण्याचं काम सध्या सुरू आहे माझं. त्यांना घरबसल्या काही करता येईल या दृष्टीने आम्ही बघतो. त्या दृष्टीने आम्ही बरेच कार्यक्रम मी घेत असते. म्हणजे त्यात BJPशी एवढं काही रिलेटेड नसतात. तर महिलांसाठी काम करायला मला नेहमीच आवडतं. खास करून ज्या घरकाम वगैरे करतात ना त्या माझ्या बहिणींसाठी. आमदार साहेब, अजून आपल्याकडे 2.5 वर्ष आहेत. नजीकच्या काळात मंत्रिपद मिळेल ना मिळेल का माहीत नाही. पुढच्या 1.5 वर्षानंतर लोकसभेची निवडणूक येते. असं ऐकलं आहे की आपण भिवंडीतून नाही, कल्याण लोकसभेतून निवडणूक लढवणार आहे. नेमकं काय? असं काही तयारी माझी नाही आहे या विषयातली. संघटनेचं काम करतोय, प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करतोय. हे पक्षाने मला जर सांगितलं कल्याणाची लोकं लढवायची तर माझी ती पण तयारी आहे. पक्षाने सांगितली जी जबाबदारी देईल ती जबाबदारी पूर्ण करण्याचे माझे प्रामाणिक प्रयत्न राहतील. धन्यवाद साहेब. दोघांनाही हा प्रश्न आहे की एक कौटुंबिक संवाद घडवण्यासाठी हा सर्व प्रपंच आम्ही कल्याण डोंबिवली पत्रकार संघाच्या वतीनं या ठिकाणी केला. आणि यातून निश्चित स्वरूपात जी आश्वासनं साहेबांनी आणि तुम्ही दिलेली आहेत ती पूर्ण करून देण्यासाठी साहेबांच्या मागे लागणं आणि स्त्री हट्ट म्हणून या शहराचा विकास कसा करता येईल तो पूर्ण करण्यासाठी सहकार्य करणं. तर हा कार्यक्रम आपल्या दोघांना कसा वाटला आणि त्याबद्दल तुमच्याशी आमच्याशी साधलेला आणि नागरिकांशी साधलेला संवाद हा कसा वाटला याबद्दल दोघांनी थोडंसं बोलावं अशी मी विनंती करतो. आणि तुमचा आभार पुनश्च एकदा सर्वांचं उपस्थितांचं देखील आभार या ठिकाणी व्यक्त करतो. मी मोबाईल बघताना आपला हँग होतो बरोबर, जास्त मेसेज आले, जास्त व्हॉट्सअपचे मेसेज आले, मोबाईल आपला हँग होतो. तसं आम्ही देखील जास्त कामामुळे हँग होतो आणि मग आपण काय करतो, तो मोबाईल रिफ्रेश करतो बरोबर आहे. तसं रिफ्रेश करण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी केलेलं आहे असं या आजच्या संवादात मला वाटतंय. आणि खरोखर म्हणजे मागे वळून बघितल्यावरती इतकी कामं करण्याची संधी आमदार म्हणून उजळणी झालीच नाही. कारण कामांची ती उजळणी झालीच नाही. त्याला विजय आणि विशालने जेव्हा सांगितलं आपला कार्यक्रम आहे त्याला मी खरंच मागे वळून बघितलं. अगदी माझ्या लहानपणाच्या गोष्टीसुद्धा मी त्या आठवण्याचा प्रयत्न केला. तितक्या की मी लहानपणातल्या त्या शाळेतल्या 5वीच्या वर्गापर्यंत मला तुम्ही नेलं तर एकदम रिफ्रेश झालं आणि चांगलं वाटलं. आणि लोकांपर्यंत की बऱ्याच प्रकारची मी म्हटलं विशालची सॉरी म्हणून किंवा पत्रकार सुद्धा माहिती नव्हतं की ही आमदारांमार्फत एवढी कामं होत आहेत. आणि आज या माध्यमातून की तुमच्यापर्यंत सुद्धा आणि नागरिकांचं
ती मिळणार नंतर किंवा आमदार काय करतोय, आमदार ची ॲक्टिव्हिटी काय आहे ही तरी माझ्यापर्यंत मी प्रयत्न करत असतो सोशल मीडियातनं किंवा SMS मार्फत किंवा फेसबुकच्या मार्फत हे मी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. पण हे मीडिया हे खूप मोठं माध्यम आहे लोकांपर्यंत जाण्याचं. त्यामुळे आज तुम्ही मला ही खूप मोठी संधी दिली असं मी या प्रत्यक्ष नागरिकांची गाठीभेटी लोकप्रतिनिधींचं अगदी कर्तव्यच आहे, त्यांनी भेटायलाच पाहिजे. बऱ्याचदा आता हे बाहेर असतात तेव्हा पण मी यांना बोलते की आपण आपल्या मतदारसंघातल्या लोकांना भेटणं खूप गरजेचं आणि ते भेटतात पण म्हणजे ऑफिसमध्ये जेव्हा ते असतात ते मेसेज टाकतात आणि लोक येतात. पण असे कार्यक्रम वारंवार झाले पाहिजे की डायरेक्ट लोकांशी संवाद झाला पाहिजे. त्या दृष्टीने तुम्ही पत्रकारांनी काहीतरी असं जनता आणि लोकप्रतिनिधी आता हा तर कार्यक्रम चालू केलाच आहे तुम्ही, पण परत परत करावा आणि लोकांच्या समस्या जेव्हा ते सांगतील तेव्हाच आम्हाला पण कळतील. आणि पवारसाहेबचं ते सोडवण्याचा किंवा करण्याचा 100% प्रयत्न करतच असतात. अगदी छोट्यातली छोटी कोणाची समस्या असेल किंवा मोठी त्यांचा कटाक्ष असतो की तो झालीच पाहिजे, लगेच ते फोनाफोनी करतील, सगळ्यांना सांगतील. त्यामुळे नागरिकांनी पण तेवढाच सहभागी झालं पाहिजे आणि कल्याणच्या नागरिकांनी स्वतःहून त्यांच्या संपर्कात राहून त्यांच्याकडनं कामं करून पण घेतली पाहिजे. त्यासाठी ज्येष्ठ नागरिक जे आहेत आपल्याकडचे त्यांनी जास्त पुढाकार घेतला पाहिजे, कारण बरेचसे तरुण मुलं त्यांच्या कामात बिझी असतात. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक जे असतात ते दिवसभर थोडे म्हणजे रिकामे असतात असं म्हणू किंवा जास्त रिकामपणा असल्यामुळे त्यांना थोडं नैराश्य पण आलेलं असतं. तर त्यांनी जर आम्हाला आमच्या कामामध्ये सहभाग दाखवला आणि त्यांच्या आजूबाजूला काही घटना घडत आहे किंवा काही काम करून घ्यायचे तर त्यांनी कामांचा पाठपुरावा आमच्या जनसंपर्क कार्यालयातनं करून घ्यावा, जेणेकरून कामांना पण गती मिळेल आणि आमच्या पण ते लक्षात येईल की कुठली कामं करायची आहेत किंवा काय. तर तो सहभाग खूप महत्त्वाचा आहे आणि हा कार्यक्रम तर खूपच छान झाला तुमचा, मला खूप आवडलं आणि मला पण बोलायची संधी मिळाली त्याबद्दल मी तुमचे खूप धन्यवाद करते आणि खूप छान कार्यक्रम, छान वाटले इथे. धन्यवाद. धन्यवाद. साहेबांच्या आग्रहाखातर ह्या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीतानं होणार आहे. राष्ट्रप्रेम हे कायम आपलं जागृत राहिलं पाहिजे, राष्ट्रासाठी आपण काम केलं पाहिजे अशी साहेबांची नेहमीच भूमिका असते. म्हणून राष्ट्रगीतानं ह्या कार्यक्रमाची सांगता होईल. सर्वांनी सावधान स्थितीमध्ये राष्ट्रगीताला उभं राहायचं आहे. जय हे